सारांचे हे सार भक्तीचे भांडार, सारांचे हे सार भक्तीचे भांडार, नाम निरंतर गाता वासे, नाम निरंतर गाता वासे, सारांचे हे सार भक्तीचे भांडार, सारांचे हे सार. कासया करावे आणिक साधन, कासया करावे आणिक साधन, कासया करावे आणिक साधन, नामाविण क्षण जाऊ नेदी, नामाविण क्षण जाऊ नेदी, सारांचे हे सार भक्तीचे भांडार, सारांचे हे सार भक्तीचे भांडार, नाम निरंतर गाता वाचे, सारांचे हे सार. नमस्कार पराग दादा. नमस्कार. परवा आपली भेट झाली ना, तेव्हा खूप आनंद झाला की एखाद्या घराण्यामध्ये ना आध्यात्मिक परंपरा पण आहे, शिवाय संगीताची पण परंपरा आहे. म्हणजे असा दुर्मिळ आहे संगम. असं लक्षात आलं की संगीत परंपरा असली तरी संगीताचे गुरु असतात, पण अध्यात्मामध्ये पण शिकवणारी गुरु परंपरा आपल्याला लाभली आहे. तर त्या संदर्भात म्हणजे संगीत परंपरा आणि आध्यात्मिक परंपरा याचा असा अपूर्व संगम आपल्यामध्ये आहे. तर खूप आनंद झाला की आपल्याकडून आज आम्हाला खूप सारं शिकायला मिळेल की अध्यात्मामध्ये साधकांनी कसं प्रगती करत पुढे जायचं असतं, आणि संगीतामध्ये सुद्धा की सूर आणि साधना. तर या संदर्भात मी आपल्याशी संवाद करते, आणि जास्तीचं पण काही सांगायचं असेल तर अवश्य सांगा दादा. आम्हाला अध्यात्मामध्ये खूप सहाय्य मिळेल या सगळ्या मुलाखतीचा. मी ज्या घराण्यात मला हा देह प्राप्त झाला, पाथरीचं चौधरी घराणं, आणि आमच्या घराण्यावर टेंबे स्वामींची खूप कृपा आहे. त्यांचा वरदहस्त लाभलेले आमचं घराणं आहे. गुंज म्हणून जे संस्थान आहे पाथरी तालुक्यात, तिथे टेंबे स्वामी आले आणि गुंजजवळ गोंडगावला त्यांनी एक यज्ञ केला, आणि त्या यज्ञामध्ये आमच्या चौधरी घराण्यातल्या एका मुलीलाही त्यांनी जिवंत केलं होतं. जी यज्ञाच्या दिवशी मृत झाली तिला जिवंत केलं त्यांनी. आणि तिथे गुंजच्या संस्थांमध्ये मग त्यांनी चौधऱ्यांना सेवेची संधी पण दिली, आणि पाथरीला आमच्या चौधरी वाड्याच्या बाहेर दत्तपादुकाची स्थापना पण केलेली आहे. आणि असं म्हणतात की टेंबेस्वामींची आमच्या चौधरी घराण्यावरती कृपा आहेच. हे एक दत्त संप्रदायाचं एक वैशिष्ट्य झालं. संगीताची दादा पहिल्यापासून आवड होती का कसे वळलात का जीवनामध्ये, म्हणजे संगीत कसं आलं अचानक सगळं सुरू? संगीत जीवनामध्ये कसं आलं म्हणण्यापेक्षा संगीतातच मी जन्मलो, त्याच्यातच जन्मलो. त्याच्यामुळं पाण्यातच मासा जन्मलेला, त्या माशाला विचारणं की तू पाण्यात तुझ्या जन्मात पाणी कसं आलं, तसं हे प्रश्न आहे. खूप छान होतं. तर मी ज्या घरात जन्मलो चौधरीमध्ये, तर माझे पणजोबा एक चांगले वैद्य होते, आणि विशेष म्हणजे ते सितार चांगले वाजवायचे. आजोबा तबला आणि हार्मोनियम चांगले वाजवायचे. माझे वडील जे की प्राध्यापक म्हणून रिटायर झाले, तर ते खानसाहेबांचेच तबल्यामध्ये संगीत प्रभाकर शिष्य आहेत. अशी ही संगीत परंपरा पण मला लाभली, आणि माझी आई पण चांगली गाते. त्याच्यामुळं घरातून बाळकडू मिळाले, आणि लहानपणी स्नेहप्रभा वेलणकर, भगवानदासी रामावत, आणि मग नंतर डॉक्टर गुलाम रसूल खानसाहेब यांच्याकडे शिकण्याचा योग आला. बारावीनंतर मी मेकॅनिकल इंजिनिअरला माझा नंबर लागला होता, पण मग त्याचे राऊंड्स असायचे, आणि मग ते राऊंडला जायचा मी कंटाळा करायचो बऱ्याचदा. बाबांची इच्छा होती की डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावं परागने,
तर वडील म्हणाले की हे बघ, तू जर 4 वर्षाची 8 वर्ष लावणार असशील तर त्याच्याऐवजी तू एक काहीतरी ठरव. बाबा मला खानसाहेबांकडे घेऊन गेले. सर म्हणे कहाँ इसको भेजते, मैं इसको डॉक्टर कर देता संगीत में असं म्हणाले. मग मी नंतर BAला ॲडमिशन घेतलं आणि मग त्यांच्याकडे तो साधना आणि रियाज सुरू झाली. त्याच्यानंतर मग ती माझी संगीत साधना सुरू झाली. गुरुमंत्र मी सोनईच्या महाराजांकडून घेतला आणि शक्तिपात मला शंकर महाराज धनकवडी यांनी दिला. पण शंकर महाराजांना मी दृष्टांत रूपात बघितलं, असं देहरूपात फार कमी दिसले. शंकर महाराजांचा दृष्टांत माझा 2010 मध्ये झाला. त्यांची शिकवण्याची पद्धत अशी होती की त्यांना वही नेलेली आवडायची नाही. म्हणजे अगदी कोणी नवीन विद्यार्थ्याला अगदी आपण म्हणतो ना वही आणि पेन वगैरे घेऊन असं जाऊन वगैरे छान स्टाईलनी बसल्यानंतर पहिले ते वही घ्यायचे आणि दाराच्या बाहेर फेकून द्यायचे. आम्हाला म्हणायचे आपने को वही संगीत सीखना है, जो परंपरा से चलते आया वही संगीत सीखना है, वही संगीत नहीं चाहिए. अशा पद्धतीनं ते सांगायचे. त्याच्यामुळे व्हायचं काय, बरेचसे राग ते गायचे, मग ते सूर कानात साठवायचे, बंदिशी सुद्धा ते सांगायचे आणि लगेच म्हणायचे आप गा के दिखा. मग ती सवय अशी लागून गेली की एकदा ऐकले लगेच लक्षात राहू लागलं. आणि तेवढा विद्यार्थी एकाग्रतेने, कारण काय लिहायचंच नाहीये ना, लिहायचंच नाही, त्यामुळे लक्ष सगळं त्यांच्याकडे, सगळं अगदी कानात प्राण आणून त्यांचं ते गाणं ऐकायचं. किती छान सवय लावली. आणि दादा काल बोलताना आपण सांगितलं ना, तुम्ही सेवा कशी केली ते सांगा, की ते झाडण्याची सेवा गुरुसेवा म्हणजे गुरुसेवा. सरांचं वैशिष्ट्य असं होतं की एकाला तर एकालाच काम सांगणार, ज्याला अवलिया म्हणतात ना. मग त्या काळात त्या बालबुद्धीप्रमाणे मला वाटायचं हे काय प्रकार आहे, मग मलाच का त्रास देतात, एवढे विद्यार्थी असताना मलाच का ते सायकलवर 6 ते 8 क्लास असायचा, मी 4 वाजता त्यांच्या घरी जाणार, मग ते माझ्या सायकलवर डबल सीट बसणार, मग तिथं घेणार, मीच झाडून काढणार, मीच तो कुलूप उघडायचा. मग मी एकदा त्यांना म्हणालो सर मैं क्लास छोड़ने वाला. ते म्हणे गधे तू छोडेगा, मैं थोडीच छोडने वाला हूँ. आणि मग ते झाडताना मग ते स्टाईलमध्ये बोलणार की तू क्या झाड़ रहा है, तुझे मालूम है. मी म्हटलं सर धूळ झाडतोय. नहीं नहीं नहीं, वो सब बेसुर निकल जा रहा है. बोले सूर आ रहा है, सूर रह रहा है, बेसुर निकल जा रहा है. एक एक ओळी, एक एक ओळी. आणि इसे अध्यात्म की दृष्टि से क्या बोलते हैं, वो जो विकार है धूल रूपी वो सब जा रहे और आत्मा तेरा शुद्ध हो रहा है. कशाचं आत्मान कशाचं काय, मला तर त्यावेळेस त्रास वाटायचा. पण त्यांनी ती सेवा घडून घेतली. आणि कुठे गुरुजींचा कार्यक्रम जरी असायचा तरी त्यावेळेससुद्धा ते माईक सिस्टीम मीच नेणार, तंबोरा दोन्ही मीच लावणार. एकदा तर असं झालं की दरवेळेस मी तंबोरा लावताना मग शेवटी त्यांच्याकडे बघायचं. सर असं म्हणलं की मी उभे करायचे तंबोरे, गुरुजी यायचे गायला. एकदा हिंगोलीला का कुठेतरी कार्यक्रम होता. आता मी सरावलं होतो भरपूर तंबोरा लावून लावून. मग त्या दिवशी थोडी आढ्यता आली मनात आणि पटकन तंबोरा लावला. खर्च काही लागलेला बघितला आणि ठेवला. उभा केला की तिथून जेच त्याने असे हातोडे फेकून मला धाड दिशी इथून. त्यांच्याकडे बघितलं. अबे गधे बोले वो खर्च तेरा बाप आपकी लगाय का क्या. मी बघितलं खर्च तो खरंच कमी होता, पण नीट सरळ केला आणि व्यवस्थित लावल्यानंतर ते बसले. पण त्यांची कृपा की आता अजून तरी तंबोरा चुकलेला नाही. काय शिक्षण दिलं. प्रत्येक वेळेस तो तंबोरा लावल्यानंतर त्यांची हातोडी दिसते आणि एकदा बघतो दोनदा बघतो तंबोरा व्यवस्थित लागलेला आहे का. कारण की अजूनही अशी भीती वाटते कुठेतरी येतील ना हातोडी फेकून मारतील काही कमी जास्त झालं तर. गंडा परंपरा एक असते बघा, त्याबद्दल थोडं सांगा की ते गंडा बांधतात वगैरे, की ही संगीतामध्ये बुवा हे काय आहे. गंडाबंधन म्हणजे आध्यात्मिक ह्याच्यात जसं गुरु शिष्याला एक
बॉन्ड असतो की शक्तिपात देईल किंवा गुरुमंत्र देईल, तो एक गुरु आणि शिष्यामधला एक बॉन्ड असतो की मी ह्यांच्याकडून ही संथा घेतलेली. तसं गंडाबंधन गुरु शिष्याला करतो घरंदाज, आणि जो जवळचा असतो, ज्या गुरुला वाटतो हा काहीतरी करेल, तर त्यालाच ते गंडा बांधतात. पण आमच्या खानसाहेबाच्या बाबतीत असं जास्त फेमस आहेत की ते कोणाकडे शिकले नाहीत. त्यांनी ग्रंथ हाच गुरु म्हणून ते सगळं शिकले. पण मला जे सांगायचे ते बऱ्याच गुरूंकडे त्यांनी शिकलं, पण त्या काळात गंडा बांधण्यासाठी पैसा खूप द्यावा लागायचा. मग ते पैसे नाही देऊ शकले, त्याच्यामुळे त्यांना कोणी गंडा नाही बांधला. आणि कोणाचं ऑथोराईज आपण गंडा न बांधता त्यांचं नाव लावणं चूक आहे. आणि मॅक्झिमम मग ते नंतर मग ऐकून आणि ग्रंथ वाचून हे असे शिकले. त्याच्यामुळं त्यांनी स्वतः कोणाकडून गंडा बांधून नाही घेतला. पण माझ्या बाबतीत मला ती एक क्रेज होती की गंडा बांधायचा. मग मी सरांना म्हणलो, सर मुझे गंडा बांध. मला म्हणायचे गंडा बांध के सब गंडवते बोले. कुछ काम का नहीं, वो ये रस्में वादे कुछ काम के नहीं बोले, जो रियाज करे तो कुछ काम मिळाले. मैं गंडा बांध दिया, तूने कुछ कियाच नहीं, क्या काम का. वो बंदे हुआ दोरा थोडीच आके गाणे वाला आहे असं. पण माझ्यासाठी त्यांनी एका गुरुपौर्णिमेला आणि कोणी नसताना मी दोरा बांधून घेतला. माझी म्हणजे ती इच्छा होती. आणि नंतर तुम्ही जे म्हणायचो ते आधी रागवायचे, ठीक आहे म्हणायचे, मग नंतर ते पूर्ण करायचे. नंतर माझ्यावर फारच कृपा झाली आणि प्रेम झालं. आणखी एक विचारायचं दादा, की संगीत आपण म्हणतो ना साधना, तर त्यातून आपण देवाशी अनुसंधान किंवा सूर आणि भगवंताचं अधिष्ठान किंवा अनुसंधान हे कसं तुम्ही जीवनामध्ये हे केलं, बाणवलं, किंवा त्यातनं आलेल्या अनुभूती असं पण सांगा. की कुंडलिनी चक्राशी संबंधित काही तुम्हाला जाणवायचं का, की एखादा विशिष्ट राग म्हटल्यानंतर आपल्याला ती शक्ती जागृत होते कुंडलिनी, असं सांगा. कुंडलिनी शक्ती जागृत माझी जी केली ती शंकर महाराजांनी शक्तिपात देऊन. त्याच्यामुळं तसा डायरेक्ट संगीताचा आणि कुंडलिनी शक्तीचा माझा तसा काही अनुभव नाही आहे. फक्त 7 स्वरांच्या बाबतीत तुम्ही खानसाहेबांना एकदा विचारलं होतं मुख्य स्वर 7च काय आहेत, तो बोले ज़्यादा सप्तलोक है, इस वास्ते 7 सुर है, हर एक लोक से एक सूर आ गया है. मग मी त्यांना विचारलं की ह्याचा आणि कुंडलिनी शक्ती जागृत हो सकती है क्या. मला म्हणे उसके लिए तेरे को मिल जाएगा बोले, उसके वो अलग बात है, वो तुम्हारे इसमें नसीब में है, वो जब वो टाइम आएगा तुमको मिल जाएगा. सरांचं शिकवण्याचं असं वैशिष्ट्य होतं की एकच राग ते 3-4 वर्ष शिकवायचे. बापरे, चिकाटी म्हणजे आणि रियाज करायला बऱ्याचदा मग ते क्लासवर बसून जायचे, तर 3-4 घंटे ते जोपर्यंत उठ म्हणत नाहीत तोपर्यंत आपण रियाज चालू ठेवायचा. आणि कडक एवढा स्वभाव होता की थोडी काही जरी गोष्ट झाली तर हातोडी फेकून मारणं ही तर अगदीच. आणि अवलिया ज्याला म्हणतात, तो अवलिया पाहिलेला माणूस म्हणजे आमचे खानसाहेब. खानसाहेबांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची गायकी फक्त गाण्यापुरती मर्यादित नव्हती. त्यांचं असं मानणं होतं की संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. सर जरी मुसलमान होते, पण जनरली कलाकारांची व्यसनं लागतात त्यापासून ते अगदी कोसो दूर होते. आणि त्यांना सुपारीच्या खांडाचंही व्यसन नव्हतं. त्याच्यामुळं आणि दुसरी गोष्ट त्यांचं सांगणं असं होतं की आधी ईश्वरासाठी कला, जोपर्यंत ती कला ईश्वराला समर्पित होत नाही, ती कलेचा रियाज आपण साधना म्हणून करत नाही, तोपर्यंत ती कला फलद्रूप होत नाही, असं त्यांचं सांगणं होतं. खूपच छान. त्याच्यामुळं लहानपणापासून मला ती गोडी लागत गेली.
मला BA थर्ड इयरला असताना कंधारला गोल्ड मेडल मिळालं आणि सरांना न सांगताच गेलो तो मी यूथ फेस्टिवलला. जाणार म्हणलं की एवढे शिव्या घालायचे कुछ काम का नाही असं तसं म्हणून मी आलो. आणि मग ते गोल्ड मेडल मिळाले म्हणून ते गळ्यात मेडल घातलं. बाबा म्हणे पेढे घेऊन जा. मग त्यावेळेस 10 रुपयाला पाव किलो पेढे मिळायचे. पेढ्याचा बॉक्स वगैरे घेतला. असं क्लासमध्ये गेलो. मला असंच बघितलं त्यांनी. इधर बोल क्या ये क्या पहन के आया तू. सर म्हटलं हे गोल्ड मेडल है. तो भी मैं बोल रहा था 3-4 दिन से छोकरा क्यों नहीं आया कहाँ गया था. बोले सर ते यूथ फेस्टिवल होतं कंधारला. मला पहिला नंबर आला. मुलतानी गायलो मी गोल्ड मेडल. निकाल बोले पहले निकाल वो बोल काढून ठेवलो. गोल्ड भी काम का नहीं मेडल की काम का नहीं. जो रियाज करेगा जो साधना करेगा रोज की करेगा मरते दम तक करेगा वहीच काम को आने वाला. ये कुछ नाही काम का बोले. मात्र त्याच्यानंतर मी जे म्हणलं की ती साधना केल्यानंतर मला मनात तसं काही वाटायचं नाही. आणि बऱ्याचदा तर नंतर मग खानसाहेब मला 2011ला म्हणाले तू आता जालन्याला जा लांब जा. मग इकडे गेल्यानंतर ज्या वेळेस मी परभणीला जायचो गुरुजींना भेटायला शिकायला त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातूनच पाणी यायचं. माहिती नाही भगवंत प्रेम करायला लागला. म्हणजे त्यांचे घरचे पण म्हणायचे भाभीजी म्हणायच्या पोरं म्हणायचे आपके ऊपर खान साहब का बहुत ही ज़्यादा है मर्जी. आणि कधी असं दादा झालं का की स्वप्नामध्ये पण गुरूंनी गाणं शिकवलं किंवा त्याबद्दल काही मार्गदर्शन केलं. स्वप्न दृष्टांत म्हणतो ना असं सांगा थोडं. प्राध्यापक म्हणून सुद्धा लागलो ना ही आमच्या खानसाहेबांचीच कृपा म्हणायची. हो ना. आणि गुरुजींची इच्छा होती की प्राध्यापक व्हावं. मी म्हणलं सर पुण्या मुंबईला जातो नुसतं गायक होतो. मला अच्छी बात है लेकिन भूखो मर जाएगा बोल. कुछ नौकरी चाहिए उसके साथ ये अच्छा हो सकेगा. आणि मग त्यांच्याचमुळं मी इथे त्यांची इच्छा होती म्हणून लागलो. म्हणजे संगीत प्राध्यापक संगीत विषयाचा प्राध्यापक. आणि आपण चांगलं काहीतरी समाजाला तुम्ही शिकवाल तरी. नाही तर आजकालचं शिक्षणही म्हणजे ती पण इच्छा असेल. शिक्षणाला अवकळा प्राप्त झालेली आहे. म्हणजे गुरुच चांगले मिळत नाही आहेत. बाबांना ज्यावेळेस ते म्हणाले की मी ह्याला डॉक्टर करीन तर मी डॉक्टरेट झाल्यानंतर त्यांच्याकडे पेढे घेऊन गेलो आणि मला म्हणे तेरे को एक चिठ्ठी देने की बोले. मग त्यांनी ती चिठ्ठी दिली. त्याच्यावर लिहिलेलं होतं डॉक्टर पराग चौधरी गायन कला प्रवीण आगे चलकर करेंगे कुछ संगीत में नवीन. अशी ती चिठ्ठी होती आणि जुनी चिठ्ठी होती. अक्षरही जुनं. म्हणजे सर ये कब का है. तो बोले जब तेरे पिताजी को मैंने कहा था तुझे डॉक्टरेट करूँगा उसी वक्त मैंने तो तुझे डॉक्टरेट कर ही दिया था. बाप रे. और उस वक्त ये दोहा ये मैंने लिखा था और ये हो गया तू अब ले जा बोली. मग ती अजून मी चिठ्ठी जपून ठेवली पूजेत ठेवलेली आहे. संगीत गुरु गुलाम रसूल खान साहेब यांच्याकडे शिकताना एक अजून एक अनुभव असा आहे की मला राग बिलासखानी शिकायचा होता. आणि त्यावेळेस मी संगीत प्रवीणचा फॉर्म भरलेला होता आणि बिलासखानीच्या बंदिशी मला आणि रागही मला मिळाला नाही. मग मी एकदा क्लासमध्ये बसला असताना खानसाहेबांना विचारलं की गुरुजी मला बिलासखानी मुझे सीखना है. मला म्हणे तेरे बाप का नौकर हूँ क्या. बाप रे. जितना सिखा रहा उतना सीख लेना दीवाने चाले नहीं करना. गुपचूप बसून गेलो. मग क्लास संपला आणि सरांना दररोज मी माझ्या सायकलीवर डबल सीट घेऊन जायचो. मग येताना डबल सीट येताना मला विचारलं अरे तेरे को बिलासखानी चाहिए था ना. मी म्हणलं हो मला पाहिजे होता. तेवढंच प्रेम पण. हां तेवढंच प्रेम. काय को चाहिए. मी म्हणलं सर मी संगीत प्रवीणला बसलेलो आहे. प्रवीण कब बैठ गयात. म्हणजे त्यांना आपला विद्यार्थी कुठल्या परीक्षेला हे माहीत नसायचं. फक्त गाणं साधना बस. मग त्यांनी सांगितलं की तू सवेरे कितने बजे उठता है. मी म्हटलं 4 वाजता उठतो मी. कारण की परभणीला आमच्या घराच्या बाजूला बाबांनी एक रियाजासाठी रूम बांधून दिली होती. ते आम्ही रियाज करायचो.
तर मग मला म्हणाले की कल 3:30 बजे उठ जा, देख क्या होता है. आणि खानसाहेबांच्या शब्दांवर आमचा खूप चांगला विश्वास असायचा, कारण की त्यांच्या तोंडून एखादा शब्द निघून गेला तर त्याचे अनुभव आम्हाला चांगले यायचे त्या काळात सुद्धा. तर मी दुसऱ्या दिवशी मग सकाळी 3:30ला उठलो, रियाजाला तंबोरा वगैरे लावला, रियाजाला बसलो तर अगदी जागृतपणे ते स्वप्न एक सुरू झालं. आणि एक असं देवीचं खूप पुरातन मंदिर आहे, त्याच्यामध्ये एक कोणीतरी मुसलमान गायक असे पटका घालून बसलेत, गात आहेत आणि मी मागे तंबोऱ्याला आहे. असं ते अगदी झोप लागली नव्हती पण जागृतपणे स्वप्न सुरू झालं. मग त्या ह्याच्यात ते ध्वनी सूर माझ्या कानावर पडू लागले. त्या बंदिशी होते, नी के गु गारी या निके घुंगरिया सुनत साथनिया सदा रंग लेहू बलैया, अशी बंदिश होती. आणि छोटे कालची भमरा गुंजत डार डार, अशी बंदिश होती. बस 1 घंटा खूप मस्त वाटलं ते ऐकायला. आणि असं गाणं मी आजपर्यंत ऐकलं नाही, असं सूर मी आजपर्यंत ऐकलं नाही. आणि मग त्या दिवशी बाकीचा मग खर्ज वगैरे घोटलं. मग दिवसभर रियाज वगैरे करून मी 4 वाजता गेलो सरांकडे की गडबडीने येऊन बसले माझ्या बाजूला, अगदी हळू आवाजात, कैसा रहा बिलास खानी. बापरे. मी म्हणलं कोणसा बिलास खानी, कारण की रागाचं मला नाव माहिती नव्हतं, फक्त स्वप्न पडलं होतं. वो तूने सवेरे सपने में देखा ना. म्हणजे सर आपको कैसे मालूम. मला म्हणले हम तो सब जानते हैं, तुझे किस परंपरा में जाके रखा है तुझे भी पता नाही. असं बऱ्याचदा ते काहीतरी असं गूढ काहीतरी बोलायचे, त्याचं काही मला संबंध लागायचा नाही. ठीक आहे बोले आप क्लास पे चलते. मग क्लासमध्ये मी गेलो. क्लासमध्ये गेल्यावर त्यांची पद्धत असायची की मी त्यांना डबल सीट नेणार, खुर्ची टाकणार, तिथं गेल्यानंतर बाहेर बसणार, क्लास उघडणार, मग मी ते सगळं झाडून काढणार आणि मग ती धूळ खाली बसल्यावर फॅन लावायचं, मग ते मध्ये येणार. मग त्या दिवशी तंबोरा लावून दिला पटकन मला सुना. मग हे सगळं ऐकवल्यानंतर मला म्हणे यही तो बिलास खानी आहे. बापरे. आणि तुमच्या लक्षात राहिलं होतं. मला लक्षात राहिला तो. ती पण गुरुकृपाच आहे. हो, ती सगळी त्यांचीच कृपा आहे. जो काही आहे आईवडिलांची कृपा आहे, गुरुकृपा आहे, बस ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही. छान आहे. नाहीतर असं लक्षात राहणं किती अवघड आहे. हो हो. बऱ्याचदा रियाजाच्या बाबतीत मला अजूनही एखाद्या वेळेस प्रश्न पडतात की मध्यंतरी माझ्याकडे एक विद्यार्थी असा आला होता की त्याचा आवाज रियाज केला की बसायचा, जनरल की रियाज केलं की सुधारतो. मग मी म्हणलं हे काय. मग ते खानसाहेब माझ्या स्वप्नात आले. मला म्हणाले गलत सब कर दिया बोले उसने, खर्च का रियाज गलत कर दिया. उसको बोला खर्च बंद कर, खाली तीनों सप्तक में कर. आणि बऱ्याचदा मग मी काय करून बघितलं, म्हटलं खरंच चुकीचा कसा असतो ते थांबून मी करून बघितलं. मग मी ते जडतो आला आवाजाला. आवाज. हा. मला म्हणे गधे इतना सेकायचा मिट्टी में मिलाएगा क्या. मी म्हणलं सर आता काय करू, दीवाने चाले काय को सोच रहे तेरे को. मी म्हणलं सर आता काय करू. ते म्हणजे तू भी 1 हफ्ते खर्च का रियाज बंद कर, 3 सप्तक में कर, हो जाएगा. तर असे अजूनही अनुभव येतात मला की खानसाहेब म्हणजे कुठे आहेत माहिती नाही, स्वप्नामध्ये अजूनही ते आहेत आणि स्वप्न दृष्टांत देतात. एक साधक म्हणून विचारते प्रश्न की कारण गुरु जेव्हा ओरडतात ना त्यावेळेला मनामध्ये थोडं हे, आणि मग नंतर मग त्यावेळेला तुम्ही कसे प्रयत्न केले ते सांगा. साधकांसाठी खूप उपयोगी आहे. विकार निर्मूलन म्हटलं ना आपण, त्यासाठी. विकार निर्मूलन म्हणजे त्यावेळेस हे काही मनात विकार असतात असं काही मला वाटायचं नाही. फक्त एक हे वाटायचं की एवढ्या लोकांसमोर सर आपल्याला मारतात, शिव्या घालतात, बोलतात. आपण म्हणलं की मी सोडेल तरी ते म्हणतात तुला सोडणार नाही. मग मी एकदा बाबांना म्हणलं बाबा आपण क्लास, बाबा म्हणले नाही तुला त्यांच्याचकडे शिकायचं, कारण मी त्यांच्याकडे शिकलेलो आहे. मग मी जसं सांगितलं अण्णा महाराज सोनईचे अण्णा महाराज वडिलांमुळं माझा खूप संपर्क आला लहानपणी. तर मी त्यांना एकदा सांगितलं की अण्णा म्हणलं मी चांगला गातो ना. ते म्हणजे चांगला गातोस.
आणि आमचे गुरुजी मारतात का मला? तर चांगलं आहे ना, मारलेलं चांगलं असतं. म्हटलं मारलेलं चांगलं असतं, पण 4 लोकात लाज वाटते. तर ते म्हणे त्याच्यासाठी मग तुला भगवंताला नमन करावं लागेल. म्हटलं केलं असं नमन. ते म्हणे हे नमन नसतं म्हणे. त्यांनी सांगितलं नमनचा खरा अर्थ न मन. कारण की विकार कुठे राहतात? मनात. ते मनच ठेवायचं नाही. ते खरं भगवंताचं नमन. आता ह्या सगळ्या गोष्टी महाराजांमुळं मी सगळ्यांसमोर सांगतोय. खरं तर हे मी बाबांना सुद्धा बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या नाही आहेत. अण्णांना विचारलं मग मी हे नमन कसं होईल? तर त्यांनी मला तो एक नाममंत्र दिला होता आणि तो करत जा. कधी करत जाऊ? क्लासला संपला की करत जा म्हणायचे. मग व्हायचं काय, मी सरांना सोडवायचो आणि तो नाममंत्र म्हणत म्हणत निघायचो. पण एक 4-8 दिवसानंतर गंमत अशी होऊ लागली, ते नाममंत्र सुरू केला की मलाही भान राहायचं नाही. आणि मग बऱ्याचदा मी 9:30, 10, 10:15 पर्यंत अगदी परभणीच्या बाहेरपर्यंत जायचो. बापरे. आणि 10, 10:15ला कधीतरी भान आल्यानंतर मी असं बघायचो तर मी परभणीच्या बाहेर ते दत्तधाम वगैरे तिथपर्यंत बऱ्याचदा जायचो. मग मी परत वापस यायचो. म्हटलं तर वापस. मग बाबा म्हणायचे एवढा वेळ कसं काय? मी म्हटलं सरांकडे थांबलो असं काहीतरी त्यावेळेस मी सांगायचो. मग मी विचार करायचो आपण नाममंत्र म्हणताना आपल्याला एवढं भान राहत नाही, आपण सायकल चालवतो. पण गंमत अशी कोणी धडकत नाही, आपण कोणाला धडकत नाही. मग मी परत एकदा ज्यावेळेस गोकुळाष्टमीच्या वेळेस सोनईला गेलो, अण्णा महाराजांना विचारलं. म्हणलं अण्णा तुम्ही ते सांगितलं नमनाचं मी हे करतोय, पण असं होतं म्हणलं मी अगदीच भान राहत नाही. आणि मग त्याने बस झालं म्हणे एवढं आपलं काम झालं तर सध्या, कारण की आपल्याला आत्ताच काही बाबा वगैरे व्हायचं नाही म्हणे, ते फार पुढे जाशील नाही तर. मग त्याच्यानंतर माहिती नाही काय झालं, म्हणजे खरंच नमन झालं की काय अजून मन आहे माहिती नाही. पण त्याच्यानंतर सरांनी काही मारलं बोललं तर वाईट नाही वाटायचं. किती छान आहे. पण त्याच्यानंतर गोष्ट अशी झाली की आमचे खानसाहेब आयुष्यात कोणालाच कधी चांगलं म्हणले नाहीत. दर शनिवारी मैफिल असायची. गाणं झाल्यानंतर आपण समजा विचार सर कसं झालं गाणं? कुछ ठीक नाही रहा म्हणायचं. इथून त्यांची सुरुवात असते. क्या सूर है क्या वो, रियाज नाही कुछ नाही असं म्हणे. पण त्याच्यानंतर गंमत अशी झाली, ह्या गोष्टीनंतर अगदी माझ्यावर एवढं त्यांचं ते प्रेम बसलं की एका गुरुपौर्णिमेला त्यांनी मला हारही घातला. मग त्याच्यानंतर ते शिष्य बाकीची लोक म्हणायचे सर तुम्ही कोणालाच चांगलं म्हणून नाही, ह्याला एकट्यालाच आता चांगलं म्हणू लागले. आणि मग त्याच्यानंतर मग प्रोग्राममध्ये सुद्धा भरपूर चप्पलांमध्ये त्यांची चप्पल नाही सापडली तर ते मला सांगायचे देख मेरी चप्पल का आहे. तर आधी तो कमीपणा वाटायचा, पण नंतर असं वाटू लागलं नाही रे, ती आपली एक काहीतरी आपल्या प्रारब्धामध्ये आहे गुरुसेवा, आपणच ती चप्पल आणायला पाहिजे. म्हणून मग ते निघाले की मी लगेच चप्पल उचलणार, त्यांच्यापुढे ठेवणार आणि सेवा होती. तर तो पण असं मनात नंतर काही आलं नाही की आपल्याला मारतायत किंवा काही बोलतायत. उलट त्यांनी नाही बोलले तर असतं सर आजकाल आपने मुझे डांटना तो छोड़ ही दिया. अगदी इथं येताना मी चांगला पिवळा ड्रेस काढला, हिरवा ड्रेस काढला, पण महाराज म्हणले आपल्याला आज पांढरा ड्रेस घालायचा. सुंदर. आणि हा पांढरा ड्रेस मी नेहमी घालतो, त्याच्यावर जॅकेट असतं. परवाच मी 4 जॅकेटं आणली आणि ती जॅकेट मी बघत असताना म्हणे जॅकेट नाही घालायचं आज. खूप आदेशाचं पालन आणि बरोबर आहे. सरांनी पण सांगितलं की आणि महाराजही सांगतात की गुरुचा आदेशाचं पालन करणं ही सुद्धा एक मोठी साधना आहे. सगळ्यात कठीण साधना आहे. म्हणजे इकडे चाललो तर तिकडे जा, तिकडे चाललो तर इकडे जा. पण असं आहे की आपलं हित कशात आहे आपल्यापेक्षा त्यांना जास्त माहीत असतं. आपल्याला असताना पांढरं घालून या शंकर महाराजांनी आदेश दिला ना, मग त्याचं कारण काही विचारलं का की पांढरं का बुवा, म्हणजे त्याच्या मागचं अध्यात्मशास्त्र?
की काहीतरी कारण असेल की असं सांगितलं एक जाणून घेण्यासाठी? ते म्हणतात की गुरु सांगणार, शिष्य ऐकणार. नो आर्ग्युमेंट्स, ओबे दी ऑर्डर. ज्यावेळेस मी आहे त्यावेळेस मीच आहे, त्यावेळेस कशामुळं काय ही संशयावस्था नको असं ते म्हणतात. कारण की गुरुनी, जसं तुम्हाला माहीत असेल ते रामदास स्वामींनी रामाचा रथ आडला आणि वरती फांदी होती, तर कल्याणाला सांगितलं कल्याणा इकडून बसन फांदी तोड, खाली विहीर होती. तर बरेच लोक म्हणणे येडा पडशील विहिरीत, पण गुरु आज्ञा मोठी. तर महाराज म्हणतात आदेश पालन करणं हीच एक साधना आहे. त्याच्यामुळे मी माझ्याकडे खूप चांगले ड्रेस आहेत बरं का, पण मी ते सगळे शोधत असताना महाराज म्हणले आपल्याला आज पांढरा ड्रेस घालायचा. तर ठीक आहे. आणि परवाच मी जनरली पांढरा ड्रेस हा मी पहिल्यांदा घातला. पांढरा ड्रेस बऱ्याचदा घालतो, पण जॅकेट घालतो. आणि परवाच 2-3 जॅकेटही आणली मी नवीन. म्हणलं आज ट्राय करू. महाराज म्हणे जॅकेटही घालायचं नाही. म्हणलं हे आता आपली पंचायत नाही आहे, समोरच्याची पंचायती. नाही, हे आम्हाला शिकायला मिळालं ना की आदेशाचं पालन कसं करायचं. ही खूप मोठी हे आहे, गोष्ट आहे की गुरु आज्ञा पालन कसं करायचं. आणि एक परवाचा अजून एक अनुभव की वाडेकर सरांकडे आम्ही भजनाला गेलो होतो. तर नगरला जायचं होतं एकांच्या प्रवचनाला. सर म्हणले की चल तू, अगदी एवढी म्हणले की माझी विनंती आहे तुला. मी म्हणलं भाऊ मी महाराजांना विचारून बघतो. तर ठीक आहे. रात्री मला 12 वाजता आज्ञा झाली, म्हणलं जायचं नाही. म्हणलं अहो तुम्हीच मला म्हणतात की ते को गाईड आहेत तुझे. मला म्हणले मेन गाईड तर मी आहे. मी म्हणलं असं नाही. महाराज म्हणला संगीताचे रिलेशन्स असे असतात की कलाकार एका ठिकाणी गेला नाही तर थोडं हे असतं, कशामुळं नाही जात. ते म्हणे मी सांगणार तो ऐकणार, नाही विचारायचं. मग नंतर मग मी जे सांगितलं ते मग सरांनाही पटलं, वाडेकर सरांना. पण मग बऱ्याचदा मी धर्मसंकटात पडतो, पण हरकत नाही, त्यांचं ऐकलं काही चांगलंच आपलं होणार असेल. दादा, आणि संगीताचा रियाज करताना किंवा हे सराव करता तेव्हा कुठला विशिष्ट राग आणि त्याचा रागांचं काही प्रकाश वलय किंवा अशा रूपामध्ये दर्शन होतं का, किंवा देवतांचं दर्शन, असंही आम्हाला सांगा. की असा पण आमचा एक अभ्यास करण्याचा प्रयत्न आहे की आहिर भैरव आहे किंवा तोडी आहे आपण म्हटलं की त्याचा एक विशिष्ट रंग असेल ना तेजाचा, तर अशी पण दर्शनं होतात का? ॲक्च्युली मला तशी दर्शनं व्हायची, पण महाराजांनी सांगितलं की दर्शन म्हणजे काय. दर्शन म्हणजे एक भ्रम आहे, त्याच्या पुढे जायचं आहे आपल्याला. की ब्रह्म जे आहे ते निर्गुण निराकार आहे. ते आपण कुठेतरी कल्पना केली म्हणून तो साकार होतो. कुठेतरी काहीतरी प्रकाश, जे जसं अण्णा महाराजांनी नमन व्हायला पाहिजे, अगदी निर्विचार अवस्था म्हणजेच ब्रह्म अवस्था आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कारण की कुठेतरी काहीतरी असणं म्हणजे ते आहेच असं नाही. की जसं प्रकाशाला एक अस्तित्व आहे, प्रकाश हा एक अस्तित्व आहे, आणि अंधाराला अस्तित्व नाही आहे. आपण म्हणतो जसं अंधार दिसला मला, अंधार दिसला म्हणजे काय, तर अंधार दिसत नाही, प्रकाश नसणं हे दिसणं म्हणजे अंधार आहे. तसं म्हणजे ही दर्शनं म्हणजे महाराज म्हणतात बरं का, मी नाही म्हणत, की ही दर्शनं म्हणजे म्हणतात तुझे मनाचे भ्रम आहेत, मनाचे भ्रम आहेत. जसं मला एकदा एक माझा तो विद्यार्थी आहे तुषार, त्याचे एक मावशीचे यजमान आहेत जोशी म्हणून. तर ते 1978 पासून इंग्लिशमध्ये भागवतावर प्रवचन करतात. खूप विद्वान माणूस, माझी त्यांची आजपर्यंत भेट नाही झालेली. 1978 पासून ते प्रवचन करतात, म्हणजे माझ्या जन्मापासून ते प्रवचन करतात. तर 2दा त्यांच्या भेटीचा योग आला. त्यांची भेटायची इच्छा, माझी भेटायची इच्छा. महाराज म्हणले आपल्याला त्याला भेटायचं नाही. मग मी इथे औरंगाबादला इथे तुषारच्या घरी आले होते. मग ते म्हणले सर आज येतो उद्या. मी म्हणलं मी असं काहीतरी सांगितलं की आज नाही जमत, उद्या नाही जमत. आणि मग मी कॉलेजमध्ये बसलेलो होतो, आणि कॉलेजमध्ये मी वृंदावनी सारंग रागाचा रियाज करत होतो. मला म्हटले थांब.
त्या जोशाला फोन लाव, त्याला म्हण ध्यानाला बस, तुला बऱ्याच वर्षातून श्रीकृष्ण दर्शनाची इच्छा आहे, बस तुला आता दर्शन होईल. म्हटलं महाराज 2 गोष्टी होतील, एक तर ते मला मूर्ख समजतील, नाहीतर तुषारला शिव्या घालतील. म्हटलं ते म्हणे तू शिवाला घाबरतोस का? प्रश्न घाबरण्याचा नाही म्हणलं, पण अगदी श्रेष्ठ माणसाला काहीतरी बोलायचं हे मला तरी चुकीचं वाटतंय. मला म्हणे तू विचार करणारा कोण? म्हटलं ते पण आहे. मग मी त्याच्यातून एक असा मार्ग काढला, मी आपला तुषारला लावला फोन. त्याला म्हणलं बाबा रे, की महाराजांची आज्ञा आहे, त्या जोशींना सांग की तुम्ही ध्यानाला बसा, तुला आत्ता श्रीकृष्ण दर्शन होईल. मग त्यांनी सांगितलं आणि ते बसले पण. आणि महाराज म्हणे बसला बरं का जोशा. म्हणलं चांगली गोष्ट आहे. मग ते मी म्हणलं ते काय दाखवत आहे? काय नाही, ते त्यांना जे ते दिसलं वृंदावनात बसलेले होते, आणि मग तो अनाहत नाद त्या बासरीचा मलाही त्यांनी ऐकवला, हा नाद आहे. आणि त्यांची 2 वाजता ट्रेन होती. मग ते बसले. भगवंताचं दर्शन खूप सुंदर आहे, म्हणजे सर्व सुखाचे आगर बापू रुक्मादेवीवर, की सगळ्या सुखाचा आगर म्हणजे भगवंत आहे. आणि त्याचं ज्यावेळेस रूप दिसायला लागतं की माणसाला ते सोडवत नाही. तसं चांगलं जेवण सोडवत नाही ना, पण एका विशिष्ट मात्रेच्या बाहेर आपण जेवण नाही करू शकत, पण भगवंताच्या रूपाचं तसं नाही. तर ते उठणं झाले. जवळपास 1 घंटा झाला, 1.5 घंटा. 12:30ला मला तोतऱ्याचा फोन आला. सर म्हणे ते उठच नाही झाले, काकूंची गडबड सुरू आहे, ट्रेन आहे, जेवण राहिले, असं तसं. मी म्हणलं महाराजांनी टाकलं धर्मस्थान. मी परत फोन बाजूला घेतला. महाराज म्हणे काळजी करू नको, त्याला सांग 5 मिनिटात उठेल तो. हो ना. मग मी त्याला अरे म्हणलं उठतील 5 मिनिटात. मग 5 मिनिटात त्यांचं ते ध्यान हटलं, आणि मग ते लगेच 5 मिनिटांनी फोनच आला. त्याने लावून दिला. अरे म्हणे सर म्हणे मला असं दिसलं तसं दिसलं. हा म्हणलं चांगली गोष्ट आहे, असं तसं. मला तुम्हाला भेटायची इच्छा होती. म्हटलं मलाही खूप इच्छा होती, पण म्हणलं महाराजांची अजून काही योग दिसत नाही, असं करून टाळलं. पण ही जी दर्शनं आहेत ना, तर जीवाचं जे ध्येय ते फक्त दर्शन म्हणून ध्येय आहे का? काहीतरी दिसलं म्हणजे झालं का? नाही. तर त्याची प्राप्ती म्हणजे ते ध्येय असलं पाहिजे. हां. आणि त्याच्या महाराज म्हणतात त्याच्याही पुढे त्याचा एक प्रवास खूप मोठा आहे. या मधल्या पायऱ्या म्हणजे थोडक्यात शिकण्यासाठीच आहेत, की कसा साधक मार्गस्थ होतो त्याच्यासाठीच आहे, अडकण्यासाठीच्या नव्हे. एक जिज्ञासा आणि ज्ञान, त्यातनं पुढे जायचं आहे. नाहीतर कळत नाही की साधकाचा प्रवास कुठला. हे आता अनुभवल्यामुळे समजतं. दर्शन म्हणजे सुद्धा एक अडकणं आहे. छान वाटतंय म्हणजे परत तुम्ही मनावर आलात, परत देहावर आलात. आपल्याला देहातीत अवस्थेत जायचं असं महाराज म्हणतात, मी नाही म्हणत. तुम्ही लिहून ठेवलात का महाराजांची अशी शिकवण वगैरे सगळी? हो, महाराजांनी सांगतात ते मी लिहितोय. खूप छान होईल त्याचं पुस्तक. खरं तर ह्या गोष्टींपासून मीच खूप पळायचा प्रयत्न करतोय, कारण की उगाच काहीतरी हे लोकांना आपण कोणीतरी आहोत हे निर्माण करणं काही योग्य वाटत नाही. खूप अमूल्य आहे मानवजातीसाठी की कोणीतरी एक संगीतातून, म्हणजे म्हणा संगीत आणि तुम्ही म्हटलात की अध्यात्म एकच आहे, पण तो जो मार्ग आहे ना ईश्वर प्राप्तीचा, तो खूप ह्याच्यातनं मार्गस्थ करणार आहे. तुम्ही म्हटलात ना की या दर्शनांमध्ये अडकायचं नाही वगैरे, हे जे गुरूंचे बोल आहेत ना ते अतिशय महत्त्वाचे आहेत. नाहीतर मग साधना करताना एका टप्प्याला अडकून बसतात. म्हणजे माझी स्वतःची एक दादा अनुभूती की मी जेव्हा साधनेला सुरुवात केली तेव्हा माझी पण कुंडलिनी शक्ती जागृत झाली आणि विशुद्ध चक्रापर्यंत. तेव्हा मला माझ्या गुरूंनी सांगितलं की ह्याच्यात तुला अडकायचं नाही आहे. म्हणजे शक्ती, भाव, चैतन्य, आनंद, शांती असे टप्पे आहेत, तर ह्याच्याकडे लक्ष देऊ नका, ह्याच्याही पार आपल्याला प्रवास करायचा आहे. म्हणजे आपण सांगितलं ना दर्शनामध्ये, तसं खरंच आपल्याला गुरूंचं प्रत्येक टप्प्याला मार्गदर्शन हवंच. त्याशिवाय म्हणजे आपली पुढची वाटचाल नाही ना, की प्रकृतीप्रमाणे प्रत्येकाचे योगमार्ग निराळे आहेत. कुठल्या योगमार्गाने मार्गस्थ करतील ते माहिती नाही. आपला आता हा योगमार्ग आमचा प्रत्येकाचे वेगवेगळ्या वाटा, पण ध्येय एकच आहे. खूप 26 लाख मार्ग आहेत. हो ना, देवापर्यंत जाण्याचे. बापरे, असं शंकर महाराज असं महाराजांनी सांगितलं नाही, एका ठिकाणी वाचलं पण मी. 26 लाख मार्ग आहेत. म्हणजे आपण बघतो काय अध्यात्म म्हणजे अनंताचं शास्त्र. रिच अँड रिच आहे.
हा हिंदू धर्म आपला मूळ खूप प्रगल्भ आहे आणि सनातन आहे, अगदी अगदी जुना आहे. खूपच छान. परमपूज्य शंकर महाराज म्हणजे दत्तावतारी, त्यांनी पण अशा संगीताविषयीची काही मार्गदर्शन किंवा या संदर्भातलं काही मार्गदर्शन असं कधी वेळोवेळी केलं का? माझा जो मायनर रिसर्च प्रोजेक्ट आहे तो जो आम्ही केला त्याच्या पाठीमागची प्रेरणा त्यांचीच होती की जसं आमच्या खानसाहेबांनी सांगितलं होतं की डॉक्टर पराग चौधरी गायन कला प्रवीण, आगे चलकर करेंगे कुछ संगीत में नवीन. असं मी त्यावेळेस सर म्हणलं, सर हे नवीन काय? तो म्हणे गधे सब एक बार पूछ लेगा क्या, लेके तो जा देखेंगे क्या नवीन है. मग तो दोहा मी पूजेत ठेवलेला आहे. आणि मग असंच बसला असताना महाराज म्हणे आपल्याला म्युझिक थेरपी करायची. म्हटलं महाराज म्युझिक थेरपी काय, मारतील मला लोक, थेरपी काय सोपी आहे का? तर त्यांनी सांगितलं तू थोडी चौकशी कर. मग मी UGCला अप्लाय केला आणि त्यांनी 2,70,000 ग्रँट्स पण दिल्या. आणि मग त्या प्रेरणेतूनच हे सगळं घडून आलं. इथे हेडगेवार रुग्णालय म्हणून नामांकित आहे, त्यांच्याशी टायअप करून मी 50 असे रुग्ण निवडले की ज्यांना BP, डायबिटीज किंवा BP आणि डायबिटीज असं दोन्ही आहे. आणि तो पूर्ण प्रयोग केला आणि मी माझ्या आवाजात 2 राग रेकॉर्ड केले, अहिर भैरव आणि राग तोडी. आणि तुम्हाला गमतीची गोष्ट, प्रत्येक ठिकाणी महाराज मार्गदर्शन करायचे. म्हणजे असं वाटतं महाराज हे कधी शिकले असतील. हा राग घे, तो राग घे, आपल्याला रेफरन्स सापडत नसलं तर गुगलवर जा. बडा ख्याल गायचा आहे, बडा ख्याल तुषारकडेच मी रेकॉर्डिंग केलं, तर बडा ख्यालची स्पीड एवढी ठेव, एवढ्या ताना घे. छोट्या ख्यालची स्पीड एवढी ठेव, एवढ्या ताना घे. मग मी विचारलं की ह्या स्पीडचा आणि त्या थेरपीचा काय संबंध आहे? तर ते म्हणे ही स्पीड आणि हृदयाचे ठोके हे करून बघ म्हणे, टॅली करून बघ. मग त्या मला त्या डॉक्टरांनी सांगितलं, सर ही स्पीड आणि हृदयाचे ठोके तर सेम असेल, त्याच लयीत तुम्ही गाताय, त्याच्यामुळे कदाचित हृदयाची हृदयाची लय, ठोक्यांची गती. म्हणजे तसं पाहिलं तर म्युझिक थेरपी केली मी, आहोत आपण आघाडीला, पण करून घेतली त्यांनी. म्हणजे ही किती मोठी गुरुची किती मोठी गोष्ट आहे. कृपा म्हणायची की सगळं करून घ्यायचं, अलिप्त राहायचं आणि आपण काही न करता आपण ढोल वाजवत राहायचा, मी केलं मी केलं मी केलं. ही त्यांचीच कृपा आहे बस. आणि म्युझिक थेरपीमध्ये मग रुग्णांचे अनुभव वगैरे असे पण? म्युझिक थेरपीमध्ये मी त्यांना बऱ्याच लोकांची शूट पण करून घेतलं. कसा प्रयोग केलात मग? म्हणजे प्रयोगाचं एक पद्धत काय होती? मी आधी जसं सांगितलं की माझ्या आवाजात 2 राग रेकॉर्ड केले, अहिर भैरव आणि मियाकी तोडी. कारण की ह्या 2 रागांचे रेफरन्सेस असे आहेत की ह्यांनी BP आणि डायबिटीज कंट्रोलमध्ये येऊ शकतो. आणि हेडगेवारशी टाईप करून हा प्रयोग केला. कारण की डायरेक्ट रुग्णांवर प्रयोग करणे हा ऑफेन्स आहे, गुन्हा आहे. त्याच्यामुळं कोणातरी MD 2 डॉक्टर त्यांनी दिले, 4 सेवावरती दिले. कारण की आणि त्यांच्याच लॅबमध्ये मी त्यांचे सगळं परीक्षण केलं. त्या 50 लोकांना मी 2 महिन्याला एकदा 10 दिवस हे राग ऐकवायचो. बरं. कुठली वेळ साधारण? सकाळी 7:30 ते 8:30. ही पण महाराजांनीच वेळ दिली? महाराजांनी वेळ दिलेली होती. दोन्ही सकाळचेच राग आहेत. आणि त्यांनी सांगितलं, आणि ही सगळी लोक 6:30 पासून यायला सुरुवात व्हायची. आल्यानंतर 10 दिवसापूर्वी आणि शेवटी 10 दिवसानंतर त्यांचं शुगरचं टेस्ट घ्यायचो आम्ही. आणि ऐकण्याच्या आधी आणि ऐकण्याच्या नंतर BPचं रीडिंग, रिस्पायरेटरीचं रीडिंग आणि पल्स रेटचं रीडिंग घ्यायचो. आणि त्या सगळं त्या डॉक्टरांनी 3 असिस्टंट नेमलेले होते, ते दररोज ते रीडिंग घ्यायचे. आणि कंटिन्यूस ह्याच्यासाठी ठेवलं नाही की ह्याचाच इफेक्ट आहे का अजून कशाचा इफेक्ट आहे हे कळण्यासाठी 2 महिन्याला एकदा हे ट्रीट केलं मी. आणि असे आम्ही 10 सेशन्स घेतले. आणि प्रत्येक सेशन्सचा जो डाटा जमा व्हायचा, इथे गव्हर्मेंट फार्मसी कॉलेज आहे, त्या सरांकडे आम्ही तो द्यायचो आणि ते ॲनालिसिस करून द्यायचे. कारण की आपण आपल्या गोष्टीचं
ॲनालिसिस करत गेलो तर जास्त चांगला रिझल्ट कसा येईल हे आपण बघू शकतो, पण रेस्तो लोकांकडून ॲनालिसिस करून घेतलं जास्त ऑथेंटिक होतं. तर 10 सेशन घेताना साधारणतः आम्हाला 2 किंवा 3 सेशन नंतर रिझल्ट मिळायला सुरुवात झाली. कारण की जनरली ज्यांना BP आणि डायबिटीज आहे आणि ज्यांना गोळ्या मेडिसिन्स सुरू आहेत त्यांना 3-3 महिन्याला चेकअप सांगतात. आणि आम्ही त्यांना हे सांगितलं होतं की म्युझिक थेरपी देतोय म्हणजे मनाने कुठल्याही गोळ्या कमी जास्त करू नका, जे आहे रुटीन चालू ठेवा. पण गंमत अशी झाली की डॉक्टरांनाच अशी गरज पडली, कारण की 3 महिन्यांनी जे रुग्ण ते दरवर्षी यायचे, एक तर काका असे होते की 10 वर्षांपासून त्यांची शुगर लेवल ती अगदी जास्तच असायची, पण गपकन त्यांची पहिल्याच सेशनमध्ये अगदी नॉर्मलला आली. दुसऱ्या सेशनला 6 महिन्यांनी नॉर्मलला असल्यामुळे मग ते डॉक्टरला चिंता पडली की एवढाच ड्रग जर ठेवला तर म्हणजे नॉर्मल लेवलपेक्षा कमी शुगर लेवल होऊ शकते. मग त्यांनी ड्रग कमी करायला सुरुवात केली, कारण की नॉर्मल लेवलला BP आणि डायबिटीज असताना गोळ्या पण मेडिसिन त्या लेवलला नाही ठेवू शकत, मग त्यांनी कमी करायला. आणि बऱ्याच लोकांचे रिड्यूस झाले आणि काही लोकांच्या BPच्या गोळ्या तर बंदही झाल्या. हो ना. आणि त्यांचे अनुभव मी त्यांना सांगायला सांगितले आणि त्यांना हे सांगितलं की त्याच्यात खरं सांगा. हो बरोबर. हो बरोबर. छान वाटलं किंवा मग उगाच मग चौधरी सर एवढी मेहनत घेत आहेत सकाळी 6ला, हे माझं काम आहे. हो ना. मग आमच्यासाठी येतात असं काही बोलू नका, किंवा शुभेच्छा तुमचं कमी होवो असं काही बोलू नका. तुम्हाला काय अनुभव सुद्धा नाही, रीडिंग सांगा म्हणायचं. एक 3 लोक असे होते की त्यांनी सांगितलं की आम्हाला पहिल्या सेशनला आम्ही जॉईन केलं त्याच वेळेस आम्हाला असं वाटायचं की आम्हाला आवडत नाही. त्यांनी पहिल्या सेशनलाच मला प्रश्न केला होता की आम्हाला क्लासिकल आवडत नाही, मग ह्याचा आम्हाला त्रास तर होणार नाही. मी त्यांना एवढं सांगितलं तुम्ही गोळी कुठली घेताय, तर त्यांनी सांगितलं काहीतरी 2-3 गोळ्याचे नाव घेतले. म्हणजे ह्या गोळ्या आवडतात का तुम्हाला? तुम्ही नाही, म्हणजे चौकशी आहे कडू. मग तुम्ही डॉक्टरला विचारलं का मग हे आवडत नाही, ह्याचं काही उलटा तर इफेक्ट होणार नाही? ते म्हणजे नाही तसं काही. अहो म्हणलं औषध आहे, आपण परीक्षण करतोय. आणि एवढं तानसेन ह्या लोकांनी त्याचे प्रयोग केलेले तर त्यांनी सिद्ध केलेले तुम्हाला काही वाईट इफेक्ट होणारच नाही. आणि झाला तर तो सुद्धा एक रिसर्च होईल की वाईट इफेक्ट होतो, हा सुद्धा एक रिसर्च झाला. पण अगदी 1 सेशन नंतर त्या तिघांनी मला सांगितलं की आम्हाला हे आता आवडायला लागलं. म्हटलं असंही म्हणू नका आवडायला लागलं, कारण की हा रिसर्च आहे. लोक म्हणतील हे यांना अगोदरच आवडत होतं त्याच्यामुळं ह्यांना तर जास्त फायदा झाला. म्हटलं त्याच्याकडे मेडिसिन म्हणूनच बघा, म्युझिक इज ए मेडिसिन. आणि तो इफेक्ट झाला त्यांच्यावर. हो ना. आणि दादा आता हे प्रयोग करत असताना किती वेळ म्हणजे ते विलंबित गायचं का काय असं पण सांगितलं होतं की कुठपर्यंत बुवा 2 राग होते ते 30-30 मिनिटाचे आणि 25 मिनिटाचा बडा ख्याल असायचा आणि 5 मिनिटात छोटा ख्याल असायचा. असं ते 2 राग होते, अहिर भैरव आणि तोडी. आणि आता हे संगीत साधना म्हणा किंवा आपल्याला गुरु परंपरा पण आहे, म्हणजे संगीत आणि अध्यात्म असल्यामुळे खूप छान आम्हाला शिकायला मिळते संगीत आणि अध्यात्म हे जसं आपण म्हणतो पण एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. जसं एखाद्याचं टोपण नाव काहीतरी असतं, तर तुषारला मी तोत्र्या म्हणतो, तर तुषार आणि तोत्र्या वेगळे नाहीत. ओळखे नाही, म्हणजे जीव आणि शिव वेगळं नाहीत, फक्त आपण द्वैतावस्था आल्यामुळे आपण तो काहीतरी वेगळं समजू लागलो, भिन्नता. त्याच्यामुळे संगीत म्हणजेच अध्यात्म, अध्यात्म म्हणजेच संगीत. अगदी बरोबर. याच दिशेने आता आमच्याकडे पण आश्रमामध्ये संगीत विभाग आहे, तर ते पण साधक ह्याच्यातून म्हणजे संगीतातून ईश्वर प्राप्ती, तर ह्या बाबतीत आपलं आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन मिळेल या संदर्भात, जे तुम्हाला अनुभवास आलं आहे ना. मार्गदर्शन म्हणू नका, मी खूप अजून माझी परिचय अवस्था पण नाही असं मी मानतो. अजून विद्यार्थी दशेत सुद्धा जायला विद्यार्थीसुद्धा एक खूप मोठी अवस्था असते, तो पण नाही. पण एक बस अनुभव शेअर करतोय बस, आणि ते त्यांनी सांगितलं म्हणून करतोय. गाण्याच्या संदर्भात माझी एक आठवण अशी आहे की माहूरगडाला माझा कार्यक्रम होता. अशातली एक 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि शंकर महाराजांची मला आज्ञा झाली की आपल्याला आईसाहेबांच्या गर्भगृहात साधनेला बसायचं आहे म्हणे. मी म्हटलं तर ते सोडतील का नाही? ते म्हणे तू बोल पुजाऱ्याला. मग मी
बऱ्याच ह्या गोष्टी मी वाडेकर सर म्हणून इथे एक विधी अवस्थेला गेले, सतपूर आवली आहेत ते, पण त्यांना सांगत असतो की कारण की महाराज म्हणले तू त्या पुजाऱ्याला म्हण, आणि ते समजा नाही म्हणला तिथूनच मी त्याला गडवून खाली लोटून देतो म्हणे. मग मी वाडेकर सरांना सांगितलं की बाबा अशी अशी आज्ञा झाली, आणि ते असं असं म्हणले. मला म्हणे येडा, तो पुजारी जर मेला त्याचं पाप कोणाच्या माथी घेतो? महाराज देतील म्हणे, आवली आहेत ते. मग मी म्हटलं मात्र तुम्ही सांगा. महाराज म्हणतात वाडेकर सर तुझे को गाईड आहेत, त्यांनाही विचारत जा कधी. कारण की असं धर्मसंकटात ज्यावेळेस पडतो त्यावेळेस मी त्यांना मला म्हणे बस तू, पण कोणाच्या तरी हाताने विचार, म्हणजे डायरेक्ट तुझी अवहेलना केली ते सहनच करू शकणार नाहीत महाराज. म्हणून मी माझा एक विद्यार्थी तुषार तोत्रे, त्याला हे सगळं माहिती, म्हणून मी त्याला म्हणलं की तुषार एक काम कर, गडावर गेलं की त्या पुजाऱ्याला विचार की गुरुजींची इच्छा आहे आणि महाराजांची आज्ञा आहे, तिथे साधनेला बसू द्या. मग इकडे ऑफिसमध्ये मी बसलेलो, तिकडे पुजाऱ्याशी तुषारचं जे संवाद चालू होता तो सगळा संवाद माझ्या कानावर येत होता. महाराज ते म्हणले बाबा ते काय सरकारी झाले त्याच्यामुळे आज सोडू शकत नाहीत, असं नाही तसं नाही. महाराज म्हणे बघ काय बोलतोय, म्हणे खोटं बोलतोय. एरवी जज वगैरे लोक येतात तर त्यांना डायरेक्ट मध्ये घेऊन जातो म्हणे, मग त्यावेळेस कुठं ह्याचं सरकार जातं म्हणे. म्हणलं हो. महाराज म्हणलं जाऊ द्या, काय त्यांची त्या आहे ज्याचे गावी केला वास त्याशी नसावे उदास, त्यांचे काय कायदे परंपरेप्रमाणे आपण चालू. असं नाही म्हणे, आपल्याला तिथं बसायचं होतं ना. आता मी आईसाहेबाला हाताला धरून समोर बसवतो म्हणे गाणं ऐकायला. मी ते ऐकलं आणि ठीक आहे म्हणलं आता काहीतरी. मग आमचं गाणं सुरू झालं, आणि गाणं सुरू झाल्यानंतर अगदी समोरच्या बाजूला एक सावळीशी स्त्री, अगदी तेजपुंज, आणि तिच्या आजूबाजूला कोणी नव्हतं. कारण की गडावर कोणी जातं तर निदान पिशवी असते किंवा कोणीतरी नातेवाईक, लहान मूल कोणीतरी सोबत असतं किंवा मध्ये तरी येऊन बोलतं. पण त्या मला थोडं वाटलं बरं का, ह्या आईसाहेब असतील, जगदंबा माता असू शकतात, पण त्या ऐकत बसल्या होत्या. आणि एक गाणं झालं, दोन गाणं झालं, आणि त्यांना फक्त मी, माझी बायको मीनाक्षी आणि तुषारची वडिलांनी, त्यांनाही थोडंच वाटलं, वेगळंच वाटलं की कोण स्त्री आहे बाबा ही, म्हणजे अवतीभोवती कोणी दिसत नाही, काही पिशवी दिसत नाही, कोणी येत नाही जात नाही, कोणी बोलत नाही, अगदी ती निवांत ऐकत बसली, जसं काय ती गडावरच राहते. आणि मग भैरवीसाठी मी इकडं मागे बघ तंबोऱ्यावर लावला, स्वरमंडल लावलं भैरवी, आणि समोर बघतो तर त्या गायब. बापरे. मला वाटलं की नाही आईसाहेब असतील. आणि मग नंतर मी फोटो बघितलं तर एकाही फोटोमध्ये त्या नव्हत्या. आणि मग मी जेवताना तुषारच्या वडिलांना हो म्हणे सर मला वाटलं बरं का कोणीतरी, म्हणजे असं कसं कोणीच आलं नाही गेलं नाही. म्हणजे त्या गुरु महाराजांची किती मोठी कृपा की माझ्यासारखे बोबडे बोल त्या आईसाहेब जगन मातेला मी ऐकू शकलो. आणि ते बोबडे बोलसुद्धा देणारी तीच आहे, गाणारी तीच आहे, ऐकवणारी तीच आहे, आपण फक्त पाहणारे आहोत. खूपच छान. हे एक तिथे एक अनुभव आला. सीमाताईंचा फोन आला की सनातनचे काही लोक भेटू इच्छितात. महाराजांना म्हणले हे काय लचाण लावलं तुम्ही माझ्या पाठीमागे. ते म्हणले नाही सगळे साधक लोक आहेत आणि रिसर्चच्या दृष्टीनं तुझ्याकडे बघतील, आणि हे काही सांगणं म्हणजे काही फार मोठेपणा आहे असंही काही नाही, त्याच्यामुळे सांगायला काही हरकत नाही. खूप मोठी कृपाच आहे. नाही खरंच आहे, म्हणजे हे सगळं त्यांच्या आदेशानुसार, म्हणजे ही आम्हाला एक चांगली हेच आहे, कृपेची अनुभूती आहे त्यांच्या. कधी असं ध्यान लागणं सुरांवर किंवा शब्दाच्या पलीकडे जाणं, असं कधी झालं का की राग म्हणत असताना जेव्हा असं निशब्द म्हणजे भावच नुसता किंवा एक समाधी अवस्था किंवा ध्यान लागणं, अशा अनुभूती कधी आल्या का? तशी अनुभूती म्हणजे प्रत्येक मैफिल ही माझ्यासाठी एक अनुभूतीच असते. कारण की खानसाहेबांनी मला जे शिकवलेलं आहे की मला माझी गाण्याची सुरुवात त्यांनी जोगराग शिकवला,
आणि जोगराग शिकवला 3 वर्ष शिकवला. आणि आता जनरली आम्ही सगळ्या गायक लोकांसोबत ज्यावेळेस बसतो बोलतो त्यावेळेस मग त्यांचं म्हणणं असतं माझी इथे मैफिल आहे, मी हा राग बसवतोय. मग मी सरांना एकदा म्हणलो सर हे लोक राग बसवतात मला तसं काही शिकवा. ते म्हणजे राग को बिठाते काय को, राग को खडा करण्याचे बोले. मी म्हणलं हे तर अवघडच आहे. नाही बोले गाणं ऐसा खडा होना चाहिए, बिठाव मत. हे जे प्रकार आहेत ते कधी मी केलेच नाही, त्यांनी मला शिकवले नाही, त्याच्यामुळे अंगवळणी पण नाही पडले. आणि मग बऱ्याचदा मैफिलीला सर मला पाठवायचे. मी म्हणायचं सर कुठला राग गाऊ काय, ते वहाँ जा वहाँ पे बैठ और जो अल्लाह मियाँ बोलेगा वो गा. बापरे, ईश्वर इच्छे नाही सगळं. हो, ते वो गा लेगा बोले. गाने वाला तू थोड़ी ना है, अपने को सिर्फ वो लिंक लगानी है फिर वो गवा लेगा. आपण फक्त रियाज करायचा आणि तिथे जाऊन बसायचं. बऱ्याचदा मग आता माझे विद्यार्थी साथीला असतात किंवा मग बऱ्याचदा बाहेर गावी सुद्धा दुसरे साथी जर असतात तर ते विचारतात सर कुठला राग गाणार. म्हटलं हो अजून काही ठरवलं नाही मी. कारण की बऱ्याचदा मग होतं काय, शंकर महाराज बऱ्याचदा आज्ञा करतात हा राग गा, हे गाणं म्हण. आदेशाप्रमाणे स्थिती बदलते. नाहीतर आपण जर टाळायचं म्हणलं तर माईकच बंद पडेल, लाईटच जाईल. मग ठीक आहे, नाही आता मी हे गाणं म्हणल्यावर मग परत लाईट येऊन जाते. अशी अनुभूती. त्याच्यामुळे प्रत्येक मैफिल ही माझी अनुभूतीच आहे. आणि तिथे गेल्यानंतर एका दिवशी म्हणतो आता तुला हंसध्वनी म्हणायचा आहे, मग हंसध्वनी सुरू होतो. आणि त्या बंदिशी पण अशा त्या अगदी श्रवण, खानसाहेब म्हणायची संगीत ही एक श्रवण कला आहे. ते ऐकून मी सगळं येत असल्यामुळं फक्त बसतो, महाराजांचं स्मरण करतो, खानसाहेबांचं स्मरण करतो. बाकीचं मग ते काय गाणं होतं ते मलाही कळत नाही. आणि ती एक वेगळीच लिंक असते, अवस्था ती होते. किंवा कधी असं आपण म्हणतो ना आहत नाद, अनाहत नाद. हो. अनाहत नादाची कधी अनुभूती किंवा लोकातलं संगीत कधी ऐकलं का? अनाहत नादाच्या बाबतीत खानसाहेबांकडे शिकत असताना बरेचसे आवाज यायचे. शंखाचा आवाज यायचा, त्याच्यानंतर सितारचा आवाज यायचा, बासरीचा आवाज यायचा. पण ह्याला अनाहत नाद म्हणतात असं माहिती नव्हतं. असं वाटायचं कुठंतरी काहीतरी सुरू आहे लाऊडस्पीकर त्याचा आपल्याला आवाज येतो. आणि ही गाण्याची अवस्था जी आहे, जेव्हा मैफिल संपते किंवा हे जे कार्यक्रम संपतो त्यावेळेला तुम्ही कुठल्या स्थितीमध्ये असता? म्हणजे ते एक सुरांचं पण एक प्रभुत्व असतं ना शरीरामध्ये. हो. ते जनरली समाधी अवस्थेला जर तुम्ही गेला असताल तर आता समाधी अवस्थेबद्दल सुद्धा बऱ्याच लोकांचे मतभेद आहेत की कुठली समाधी अवस्था गृहीत धरायची. तर समाधी अवस्थेतून माणूस बाहेर आल्यानंतर जी देहाची अवस्था असते ना, की आता बाकीचे गायक लोक गाऊन थकतात, मैफिलीत ते म्हणतात गरम पाणी द्या, गुळाचा खडा द्या. पण मला तशी आजपर्यंत तरी गरज नाही पडली महाराजांच्या कृपेनं. आणि मैफिल झाल्यानंतर लोक थकून जातात, पण समाधी अवस्थेनंतर आल्यानंतर जे जास्तीचं चैतन्य सळसळत असतं ना, ती अवस्था मला जाणवती. टिकून राहते किंबहुना ती थोडी वाढतेच. होय ना. एक अनुभव फक्त सांगण्यासारखा आहे म्हणून सांगतो. अजून पण काही असतील तर सांगा. 3:30ला मी आणि माझी मिसेस दोघंही ध्यानासाठी उठतो. तर एक 3-4 महिन्यापूर्वी 3:30ला उठल्यानंतर दोघांनाही आवाज यायला लागले. कुठेतरी असं भजन सुरू आहे आणि भजनामध्ये शब्द नव्हते, फक्त मृदंग, टाळ आणि मधून शंखध्वनी व्हायचा. मी हिला म्हणलं अगं मीनाक्षी कुठे काही कार्यक्रम सुरू आहे का? ती म्हणे हो मलाही आवाज येऊ लागला म्हणे. आणि अगदी इतकं सुंदर की असं वाटू लागलं ऐकत राहावं. मग मी खिडकी उघडली, बघितलं इकडे, कारण की ते आमच्या श्रीहरी पॅव्हेलियनमध्ये
बऱ्याचदा काही कार्यक्रम वगैरे असतात त्याचा आवाज असेल. मग मी ती म्हणलं काही पॅव्हिलियनमध्ये कार्यक्रम आहे का, तर मीनाक्षी म्हणली अहो सकाळचे 3:30 आहेत, आता कुठला कार्यक्रम. मग नंतर लक्षात आलं की नाही हा अनाहत नाद आहे. कारण की एकट्यालाच जर ऐकू आला तर आपण असं समजू शकतो की भ्रम आहे, पण एकच नाद ज्यावेळेस दोघांना ऐकू येतो त्यावेळेस माझा विश्वास बसला की नाही हाच अनाहत नाद आहे. मग आम्ही ध्यानात बसलो आणि जवळपास एक 9 मिनटं तो सुरू होता. 9 मिनटं नाद सुरू होता आणि नंतर मग बंद झाला आणि त्याच्यानंतर मग आमचं ध्यान आम्ही सुरू केलं. सूक्ष्म देहाचं जे आहे ना तो सुद्धा एक अनुभव आलेला आहे मला. मी माझ्या घरी बेडवर ध्यानाला बसलेलो होतो अगदी माझ्या रूममध्ये आणि असंही काही नाही की सकाळी 3:30 वगैरे 4 वाजता मी दुपारी 4 वाजता बसलेलो होतो आणि 4 वाजता बसल्यानंतर माहिती नाही किती वेळ तसा गेला असेल, अर्धा-पाऊण तासानंतर अगदी एकही विचार मनात नव्हता. ज्याला मनाचा लय झालं ज्याला म्हणतात ना तशी अवस्थेपर्यंत गेलो होतो की विचार येत नव्हते, जात नव्हते. आणि ज्यावेळेस मी डोळे उघडले तर त्यावेळेस मी आमच्या देशपांडेपुरमच्या बिल्डिंगच्या वरती होतो आणि मी वरती होतो, अधांतरी होतो आणि मी बघितलं माझं शरीर अजून तिथेच होतं बेडवर. मी असं बघत होतो की मी तिथे बसलेलो आहे ध्यानाला. त्यावेळेस मी मनावर आलो, देहावर नाही आलो, मनावर आलो आणि विचार जे सुरू झाले त्यावेळेस फक्त एक विचार आला. म्हणलं आपला देह तिथे दिसतोय, आपण इथे अधांतरी आहोत. 2 पॉसिबिलिटी आहेत, आपण एकतर गेलो किंवा मग स्वप्न असू शकतं. पण स्वप्न म्हणावं तर मग थोडं अजून नीट बघितलं तर माझ्या त्या नाभीपासून त्या देहापर्यंत एक अशी चंदेरी दोरीसारखं काहीतरी दिसलं मला. मग नंतर मला आठवलं नाही, म्हणलं हे आपण सूक्ष्म देहानं वरती आलो आहेत आणि वाचलं होतं हे असा प्रवास होतो आपला. आणि ह्या गोष्टी मी आमच्या वाडेकर सरांशिवाय मी कोणाला सांगत नाही, अगदी बायकोला पण नाही सांगत, पण महाराजांच्या आज्ञेने इथे तुम्हाला सांगतोय कारण की तुम्ही साधक लोक आहात. मी बघितलं तिथे होतो, देह खाली होता आणि म्हणलं आपण परीक्षा घेऊ खरंच आहे का भास आहे. कारण की जे प्रत्येक गोष्ट आपण वाचतो जोपर्यंत अनुभवत नाही तोपर्यंत खरं कशाला माना, आपण जोपर्यंत त्याच गोष्टीचा अनुभव घेत नाही. म्हणून मग हे सभोवताली बघितलं तर त्या आमच्या तिथे बाजूला प्लेग्राऊंड आहे, ती सगळी मुलं बघितली, कोण कोण बॅटिंग करते, कोण खेळतंय. आणि म्हणलं आता आपण खाली जाऊन बघूयात दार उघडून की तिथे. पण परत प्रश्न पडला जायचं कसं, आपण तर वरती देह खाली आहे. म्हणलं नाही आपण आता संकल्प करू आपल्याला परत तिथे जायचं आहे. आणि मग परत त्या फोर्सनी तिथे गेलो आणि मग उठलो, ध्यानातून उठलो, पटकन ते गॅलरीचं दार उघडून बघितलं तर सेम सगळं ते दृश्य होतं. हा एक अनुभव. तीच मुलं खेळत होती, तेवढाच प्रकाश होता आणि सगळं जे गाडी जशा होत्या तसंच त्या गोष्टी होत्या. म्हणजे कदाचित ही गोष्ट खरी असू शकते की आपण सूक्ष्म देहाने प्रवास करू शकतो. आणि असं कधी झालं का की वाईट शक्ती किंवा आता हे आपण म्हणतो ना जेव्हा साधना सुरू करतो आपण तेव्हा आसुरी शक्तीसुद्धा त्याच्यामध्ये एक प्रकारचं विघ्न घालण्याचा प्रयत्न करतात, किंवा अशा पण काही अनुभूती आल्या का की संगीताचा काहीतरी कार्यक्रम आहे आणि विघ्न येऊन काहीतरी बाधा, किंवा चांगलं संगीत आहे ना त्याचा वातावरणात पण चांगला परिणाम होत असतो, तर असे काही वाईट शक्तींचे किंवा आसुरी शक्तींचे अडथळे आले का एक विघ्न म्हणून? बऱ्याचदा झाले असतील, पण मी नोटिफाय केलेले हे 2 प्रकार तुम्हाला सांगतो. एकदा यशोमंगल कार्यालयामध्ये माझा कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम ठरला आणि तो एकाच्या षष्टब्दी निमित्त कार्यक्रम होता, अगदी जवळचे होते. मला महाराजांनी सांगितलं की तू 2 दिवसापूर्वी एकाने मला जेवायला बोलवलं होतं की तू त्याच्याकडे जाऊ नको, तुझ्याबद्दल मत चांगलं नाही आहे. तरी आता ते प्रारब्ध हे मी म्हणलं महाराज
संगीत रिलेशन असतात, आपण त्याच्याकडे नाही गेलो ते आपल्याकडे येणार नाही. पण मी गेलो, जेवलो. आणि गंमत अशी की रात्री माझा कार्यक्रम, सकाळी मला 102 ताप. बापरे. 102 ताप. मग ती आसुरी शक्तीच झाली. बरोबर. विघ्न. मग मी करावं की नाही असा विचार करत होतो. तर महाराजांना प्रश्न टाकला की काय करू. त्याने प्रोग्राम करायला काय हरकत नाही म्हणे. तापाचा आवाजाचा काय संबंध म्हणे. तुला ताप नाही आलाय, तुझ्या देहाला ताप आलाय, तू ह्या देहापेक्षा वेगळा आहे. आणि गाणं तर ते ईश्वरी आहे म्हणे, त्याच्यामुळे ईश्वराला ताप येईल का म्हणे. मी म्हटलं हे बोलणं ठीक आहे, पण इम्प्लिमेंटेशन मी खरंच त्या दिवशी अनुभव घेतला. अगदी साथीदार सगळे होते आणि 102 103 आणि एवढा गळून गेलेलो होतो की मी तिथपर्यंत जाऊसर असाच बसलेलो होतो. स्टेजवर बसल्यानंतर अगदी ताट झालो, तरतरी आली. माझं मलाही कळालं नाही. पूर्ण 3 घंटे गायल्यानंतर परत मग त्याच अवस्थेत गेली. बापरे. ही एक वेळ. म्हणजे रागाला उभं करायचं असं रागाला उभं म्हणायचं. करायचं. आणि दुसरी एक इथे जालन्याला ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी स्थापन केलेलं राम मंदिर आहे. आणि तिथला रामनवमीच्या दिवसात मी जालन्याला असताना दररोज सकाळी हाजरी द्यायचो रामासमोर क्लासिकलची. मग इथे आल्यानंतर दररोज जाणं जमत नव्हतं, पण ते लोक मला रामनवमीच्या आदल्या दिवशी रामनवमीच्या सकाळची सेवा द्यायची. जवळपास 13 वर्ष झाल्यानंतर तर महाराज म्हणले कोणीतरी घोगतंय, तुझी सेवा आहे. ती एक आसुरी शक्ती तुझ्याकडे आली म्हणे. मग त्या दिवशी मला आला ताप. मग आमची घरची आई म्हणू लागली, अरे झालं ना आता 12 वर्ष झाली ना सेवा, कशाला जातोस. म्हणजे बायको पण म्हणे जा, कशाला आराम करा म्हणे, आज कोणाला विद्यार्थ्याला पाठव. म्हणलं नाही, असं नाही, सेवा आहे म्हणलं, आजपर्यंत खंड नाही पडला. आणि हां, त्यांनी नाही बोलवलं तर गोष्ट वेगळी, पण त्यांनी बोलवले आपल्याकडून खंड पडायला नको. महाराजांना प्रश्न केला. महाराज म्हणे काय सोपं आहे, संकल्प कर म्हणे. आपल्याला ताप आलाय महाराज, आजचा ताप उद्या बघू. बापरे. मी म्हणलं ठीक आहे. मग 12:30ला मी घरी आलो. त्या दिवशी रजा टाकली होती. आणि जेवण केलं आणि महाराजांना विनंती केली की महाराज आज आपला कार्यक्रम आहे, आपण रात्रीचं अभंगवाणी करू, सकाळी क्लासिकल करू, 9पर्यंत येऊ, 9:30पर्यंत परत ताप सुरू. असं झालं. आणि झोपल्यानंतर 2 वाजता उठल्यानंतर ताप गायब. बापरे. मी विचार केला आपण काहीतरी एकतर वेडे होत असतो किंवा खरंच कृपा आहे. हो ना. की ह्या दोन्ही गोष्टीपैकी एक आहे. आणि मग त्याच्यानंतर 3:30ला तोतरे वगैरे सगळे विद्यार्थी आले, आम्ही गेलो. तिथे गेल्यानंतर मन स्वस्थ बसू देत नाही ना. महाराजांना प्रश्न केला, महाराज याचं उत्तर द्या, हे असं आहे का शक्य. तर त्या दिवशी 18 एप्रिल होते, माझा वाढदिवस होता. माझ्या एका विद्यार्थ्यांनी मला एक पुस्तक भेट दिलं. ते पुस्तक म्हणजे KV बेलसर यांनी ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायावर लिहिलेली टीका होती. कुंडलिनी योग त्याच्यात सांगितला आहे ज्ञानेश्वराने. आणि म्हणलं चला आता आपण ह्याचं उत्तर बघू. आणि महाराजांना म्हणलं उत्तर द्या. असं केलं तर त्याच्यानंतर एक उतारा आला, टिळकांचं सुद्धा कुंडलिनी शक्ती जागृत होती असं त्याच्यात लिहिलेलं आहे. आणि ज्यांची कुंडलिनी जागृत आहेत त्यांची संकल्प सिद्ध झालेली असती. की आपण म्हणलं 12 वाजता उठायचं, बरोबर 12 वाजता आपण उठतो. तर मग म्हणलं चला, महाराजांनी हे चांगलं उत्तर दिलं. पण आसुरी शक्तीने जरी आपल्यावर काही प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला, शेवटी ती शक्ती मोठी आहे, सर्व शक्तिमान आहे, त्याच्यामुळं ते आपल्याला काही करू शकत नाही असं माझं श्रद्धा आहे. साधना आणि संगीत करत असताना वातावरणावर पण त्याचा परिणाम होतो ना. की पूर्वीच्या आश्रमामध्ये बघा की वाघ किंवा असे हिंस्र पशु पक्षी सुद्धा त्या आश्रयाला. तर असं आपण काही राग म्हणत असताना असा वातावरणाचा परिणाम, असं सांगा काही झालं होतं मला एक अनुभव आला की मी एकदा दीप रागाचा रेफरन्स वाचला होता की दीप राग म्हणल्याने दिवे लागले. तर मी बऱ्याच ठिकाणी शोधलं पण दीपचा जो काही रेफरन्स मला मिळाला नाही. आणि एका कलाकाराने दीप राग म्हणून जो राग वाजवला आहे त्यांनी माझ्या मनातले काही दिवे लागले नाहीत. त्याच्यामुळे मी महाराजांना विनंती केली की महाराज
तर पन्नालाल घोषांनी दीपावली राग वाजवलेला आहे आणि त्यांनीच तो काढलेला आहे. निरेगम मदनिसा सानिधम वगैरे असा ललितचा प्रकार आहे तो धीर शंकराभरण ललित म्हणून सुद्धा मी प्रचलित केलेला आहे. तर मागच्या दिवाळीत माझा कार्यक्रम होता गेवराईला. तर म्हणलं आपण दीपावली गाऊन बघू, दिवाळीत कार्यक्रम आहे. तर मग मी तिथे स्टेज वगैरे लागलेलं होतं. मी दीपावली गायला सुरुवात केला आणि ते अगदी 2 मध्यम इतके सुंदर वाटतात. पंचम वर्जे, दोन्ही मध्यम आणि सगळे स्वर शुद्ध. इतकं सुंदर वाटत होतं ते. आणि प्रोग्राम सुरू झाला आणि लोकांनी त्या माझ्या स्टेजच्या उजवीकडे सगळ्यांनीच बघायला सुरुवात केली. म्हणजे हे इकडे का बघू लागले म्हणलं सगळे. मला वाटलं कोणी आलं असेल त्या म्हणजे गेवराईचं कोणी नेता वगैरे, पण काही नाही, अगदी अधूनमधून बघू लागले. तिकडे शूटिंग पण करू लागले. म्हणलं हे तर काहीतरी वेगळंच आहे. म्हणून मी थोडं असं बघितलं तर एक गाय तिथे उभी होती आणि अगदी ती अशी तोंड असं करून अधूनमधून मला बघायची ना ऐकत उभी होती. आणि ही मागच्या वर्षीची गोष्ट आहे. तुषारसुद्धा त्या कार्यक्रमाला होता आणि ते लोक मग ते माझं सोडून त्या गायीचं शूटिंग करत होते. आवाज माझा आणि ते गायीचं शूटिंग सुरू होतं आणि 45 मिनटं तो राग गायला दीपावली. आणि ती गाय बरोबर 45 मिनटं तिथं उभी होती, पूर्ण राग ऐकला आणि राग ऐकल्यानंतर मग माझा राग संपल्यानंतर मग अशी स्टेजच्या पाठीमागे निघून गेली. असं एवढा अनुभव आला आहे. नाही म्हणजे सुरांचा कसा परिणाम, म्हणजे आता लोक आता विकृतीला लागलेत, पण पशुपक्षी सुद्धा त्यांना कळतंय म्हणजे मूळ संगीत काय आहे. पशुपक्षी सगळे प्रकृतीला धरूनच आहेत. खरंच आहे. आपण बुद्धीचा जसा वापर करतो तसं आपण संस्कृत होतोल किंवा विकृत होतोल, 2 गोष्टी होऊ शकतात. आपण हे संगीतातला प्रवास आणि हे सगळं की जेव्हा आपण बाहेर पण कार्यक्रम करता किंवा या परमपूज्य शंकर महाराजांच्या आज्ञेने पण बरंच सारं सुरू असतं, अशा वेळेला श्रोत्यांवर काय परिणाम होतो किंवा श्रोते पण अशा अनुभूती बोलून दाखवत असतील आपल्याला की सर आपण गायलात आणि आम्हाला असं वाटलं, असं पण काही जनमानसावर होणारा परिणाम सांगा. बरेच लोक सांगतात की आम्हाला दत्त वगैरे दिसला किंवा मग आम्हाला विठोबा दिसला. त्याच्या मनातली श्रद्धा दत्तावर आहे म्हणून मग तो जो भाव निर्माण झाला, भावविश्व आहे त्याचं, भावविश्व निर्माण झालं आणि काहीतरी सात्विकता आपल्या गाण्यामध्ये असेल, ती सात्विकता आणि त्याची सात्विकता एकरूप झाली आणि त्याला दत्त दिसला, एखाद्याला विठ्ठल दिसला, असं असू शकतं. दादा आणि आता म्हणजे आपल्यालाच आणि काय सांगायचं असेल तर सांगा की आणखीन काय आपल्याला या संदर्भामध्ये आणखीन कसं कार्य करायचं आहे किंवा पुढे जायचं आहे, लोकांना काय शिकवायचं आहे. काही शंकर महाराजांनी या संदर्भात आपल्या गुरूंनी आपल्याला आदेश दिला असेल तर तसं सांगा. म्हणजे तो एक आमच्यासाठी संदेशच असणार आहे की एक साधक म्हणून की सगळ्यांनी कसे प्रयत्न करायला हवेत. सध्या शंकर महाराजनी मला अजून एका धर्मसंकटात टाकलेलं आहे. ते म्हणतात की शक्तिपात द्यायचेत आपल्याला लोकांना आणि गुरुमंत्रही द्यायचेत. तर मी बऱ्याच अंशी त्या गोष्टीपासून पळायचा प्रयत्न करतोय आणि ते म्हणतात मी म्हणतो त्या पात्रतेचा मी नाही. तर ते म्हणतात की तू माध्यम आहेस, गुरु तर मीच आहे. तर ह्याच्यामध्ये त्यांनी जवळपास 5 लोकांना शक्तिपात दिलेला आहे आणि त्यांच्या क्रियाही सुरू आहेत आणि 2 लाख लोकांना गुरुमंत्रही दिलेला आहे. खूपच छान आहे. तर आता माहिती नाही, आता तसा तुमच्या सर्वांपेक्षा मी खूप छोटा आहे, त्याच्यामुळे आता पुढे अजून काय त्यांना कार्य करून घ्यायचे माहिती नाही. तुम्ही मगाशी सांगितलं ना आज्ञापालन करणं आता आपल्या माझ्या हातात आहे. तेवढंच करायचं, तेवढंच. आजकाल बाहेर काय संगीत चाललंय आपण बघतो आहोत की ह्याच्या सगळा विरुद्ध प्रवाह चाललाय, विदेशी संगीत. त्याबद्दल थोडं सांगा दादा की आता हे फ्युजन आहे किंवा असं जे काही सगळं रिमिक्स येतात खूप, तर तो परिणाम व वातावरणावर की हे कितपत योग्य आहे त्याविषयी थोडं सांगा. महाराजांनी आमचा संगीत महोत्सव सुरू करून दिला. खूप तरुण लोक खूप शिकतायत, खूप मेहनत करतायत, त्याच्यामुळे तिथपर्यंत जात आहेत. आजकाल असं झालंय तुम नकटे हम नकटे ये दुनिया हे नकटो का मेला.
उसमें मिल गया एक नाकवाला तो वो भी बन गया नकटों का चेला. मग ते असं आपण सगळ्या कॉलनीत राहताना सगळे डंगडंग वाजवताना आपण तिथे नाही गेलो तर लोक आपल्यालाच नाव ठेवतात. जे कधी कधी असं वाटतं की आपणच चुकीचे वागतोयत काय, इतपत परिस्थिती झालेली आहे. आणि आपल्या भारताची शोकांतिका अशी की खरं भारताचं दर्शनशास्त्र इतकं श्रेष्ठतम आहे तरी आपलेच लोक कशामुळं त्या गोष्टी अंगीकारत नाहीत कळत नाही. म्हणजे खरं तर आपला फॉर्मल ड्रेस काय, नेहरू शर्ट पायजामा किंवा धोतर आणि पायजामा. पण आज जर आपण भारताचे म्हणून जर मी नेहरू शर्ट धोतर घेऊन गेलो तर लोक बघायला लागतात हा काय झालं. म्हणजे जे तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकला अशी आपली अवस्था झाली. म्हणजे टी शर्ट आणि जीन्स म्हणजे नॉर्मल झाली. खरं तर सायंटिफिकली डॉक्टरांनी सुद्धा प्रूव्ह करून दिलेलं आहे की हे पोशाख, भारतीय पोशाख कसे योग्य आहेत आणि वेस्टर्न पोशाख कसे चुकीचे आहेत, पण तरी आपण अंधानुकरण चालवलं जातो. वैचारिक पातळी जी आहे ना ती वैचारिक पातळी लोकांची फ्लक्च्युएट होती आहे. त्याच्यामुळे हे सगळे परिणाम आहेत. आणि ह्याच्यासाठी संगीत आणि अध्यात्मच त्याच्यासाठी योग्य पर्याय, माणसाची बुद्धी स्थिर करायला. बरं, परत त्यांना त्या मूळ प्रवाहाकडे वळवायचे आपल्याला. तीच आत्ताची मोठी एक साधना बनली आपली की लोकजागृती आणि हे धर्मशिक्षण देणं. धर्मशिक्षण आहे ही मूळ संगीताचा पाया काय आहे, त्यावेळेचे गुरु कसे होते आणि ईश्वरी अनुसंधान आणि संगीत यामध्ये कसा एक धागा कसा आहे ईश्वराचा, देव संगीत म्हणू शकतो त्याला आपण. आणि आता ही जी मूळ आता ते सिंथेसायझर म्हणा किंवा असे हे विजेवरची पण किती वाद्य आली आहेत ना, त्याबद्दल सांगा. त्याचा आवाज म्हणा किंवा ते हे मूळ वाद्य हरवत निघाली की पायपेटी म्हणा. भारतीय शास्त्रीय संगीत आहे ना श्रुती प्रधान संगीत आहे, जे चतुश्चैव षड्ज मध्यम पंचमहा त्रिंश त्रि ऋषभ गांधारो ऋषभ दैवतो द्विंशती गंधार निषादहा. म्हणजे सामपच्या 4 श्रुती, रेधच्या 3 आणि गणीच्या 2 अशी श्रुतीवर आधारित हे संगीत आहे. आणि हे जे संगीत जर शिकायचं असेल तर जसं आकाशवाणीमध्ये अजूनही ऑडिशनसाठी किंवा गाण्यासाठी आम्ही जातो तर फक्त तंबोऱ्यावर गायला लावतात. तर तंतुवाद्यात हे सगळे श्रुतीप्रधान स्वर निघतात. आणि हार्मोनियम जी आहे ना त्यांनी इक्वली टेम्पर्ड स्केल आहे. म्हणजे त्यांनी एका सप्तकाचे 12 समान भाग केलेले आहेत. म्हणजे षड्जापासून कोमल रे जेवढ्या अंतरावर तेवढ्याच अंतरावर शुद्ध ऋषभ, तेवढ्याच अंतरावर पुढे कोमल गंधार, शुद्ध गंधार, असे इक्वली टेम्पर्ड ते म्हणजे असे भाग पाडलेले आहेत. पण आपले मूळ भारतीय स्वर असे नाही आहेत. म्हणजे षड्ज पंचम अचल सोडले तर गंधार, निषाद, कोमल, गणीच्या अवस्था प्रत्येक रागात वेगळ्या आहेत. हो ना. म्हणजे दरबारीमध्ये गंधार दैवत चढे लागतात तर तोडीमध्ये तेच गंधार दैवत कमी लागतात. काय वैविध्यता आहे, विविधता आहे. आणि ह्या गोष्टी जर तुम्हाला शिकायच्या असतील तर परंपरागत गुरुच्या समोर बसून तंबोऱ्यावर शिकावं लागतील. बरोबर आहे. कारण की गुरुस्थानं स्वरस्थानं जोपर्यंत गळ्यात बसत नाही, ते 7 द्वीप जोपर्यंत आपल्या गळ्यात उतरत नाहीत, ती साधना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते राग कसे होणार. आणि ते राग तसे जोपर्यंत होत नाहीत, जसं आपण म्हणतो ना की एखादा मंत्र सिद्ध करण्यासाठी तेवढी त्याची संथा गुरुच्या मुखाद्वारेच घेऊन तेवढी त्याची जपसंख्याही पूर्ण झाली तर तो सिद्ध होतो. तसंच गाण्याचं तसं आहे की महाराज म्हणतात प्रत्येक राग एक सिद्धी आहे. आणि त्याची जर तुम्ही आरोह अवरोह त्या पद्धतीने त्या श्रुतीस्थानांवर त्या देवतांचं ध्यान करून जर घोटले तर सिद्ध होणं काहीच अवघड नाही आहे. खरं ही सोपी गोष्ट आहे, पण आपण त्याला अवघड करू लागलो. म्हणजे हार्मोनियम घेऊन आणि सिंथ म्हणाल तर सिंथचा जो सूर आहे तो असा फ्लक्च्युएट होतो, स्टेडी नोट्स नाही आहेत. त्याच्यामुळं रियाज जर करायचा असेल तर तंबोऱ्यावरच झाला पाहिजे रियाज. आणि ईश्वर हा खरंच स्थिर आहे ना, म्हणजे ईश्वर स्थिर आहे, ब्रह्म स्थिर आहे. आपणही कुठे चंचलतेकडे निघालो. हो 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 हो. हा पण बघितलं तर ईश्वरापासून खरंच हे दूर नेणारं आहे आपल्याला. म्हणजे मूळ प्रवाह आणि मूळ त्याच्या मागचं शास्त्र पाहिलं ना तर हे सगळं हरवत चाललंय. म्हणून आता आपल्याला ह्याची गरज, आवश्यकता लागली. आणि तुम्ही जर स्थिर झालात ना तर तुमच्या आजूबाजूला सुद्धा कोलाहल असेल तर तुम्ही स्थिरच राहता. खरंच आहे. कारण की तुम्ही जर समोर बँड वाजवलं आणि तुम्ही जर अस्थिर झालात तर समोरच्या गोष्टींवरून तुम्ही डिपेंड झालात, स्थिर राहायचं का अस्थिर.
तसं महत्त्वाचं नाही आहे. उलट तुमच्यामध्ये एवढी शक्ती आली पाहिजे की तुम्ही एखाद्या ठिकाणी जाऊन बसलात तर रडणारी मुलंसुद्धा शांत झाली पाहिजेत. आणि किती टार्गेट तरुण पोरं जरी असली तरी अगदी हात जोडून बसली पाहिजेत. ती शक्ती ती सगळं करून घेते, फक्त आपण अनुसंधानात राहायची गरज आहे. हे डॉल्बी वगैरे आता खूप निघालंय ना, की जिथे मनुष्याला जिथे त्रास होतोय गणेश उत्सवामध्ये हे असे भयंकर ते डीजे आणि हे जे प्रकार निघालेत, मनुष्याला सुद्धा हृदयावर परिणाम होतो. तर तो सूक्ष्मातिसूक्ष्म ईश्वर कसा राहणार ना तिकडे. म्हणजे दैवी स्पंदन तर खूपच दूर, ही आसुरी स्पंदनच शक्ती करून घेतात. कलियुगाचा हा प्रभाव आहे. तुम्हीच बघा की गणपतीमध्ये एवढी गर्दी असती की त्या गणपतीला वाटत असेल की हे एवढे आपले भक्त होते, आपल्याला वर्षभर माहीत नाही झालं. मग खरंच ते गणपतीसाठी जातात का? नाही. अर्धे लोक नाचायसाठी जातात आणि अर्धे लोक ते वाजवायला जातात. बरं, त्यांचं नाचणं तरी धड असतं का? अतिशय विकृती आहे. म्हणजे विकृत नाचणं. माझं तर म्हणणं, त्यांना खरंच जर नाचायचं तर वर्षभर भरतनाट्यमचा क्लास करावा, कथक आणि व्यवस्थित तरी नाचावं. शास्त्रीय म्हणजे हे हरवत चाललेलं आहे. काही कार्य करण्यासाठी तिथे अधिष्ठान लागतं. म्हणजे एखाद्याने ठरवलं आपण असं करू तसं करू, ते होणार आहे का? कारण की करणारा तो नसतोच. जोपर्यंत त्या शक्तीला वाटत नाही आपल्याला ह्याच्याद्वारे करायचंय, तोपर्यंत ती गोष्ट तिने लाख जरी ठरवलं तरी होणार नाही. कारण की आपल्यामध्ये जोपर्यंत प्राणशक्ती तोपर्यंत आपण करू शकतो. आता दुसऱ्या क्षणाला एखादा शरीरधारी व्यक्तीच नाही सांगू शकत की तो हे कार्य करेल का. तो फक्त भगवंतच करू शकतो. त्याच्यामुळे जिथे अधिष्ठान आहे ते कार्य होऊ शकतं, ती संस्था कार्य करू शकते. जसं तुम्ही करताय, इथे अधिष्ठान आहे आणि ती त्याची इच्छा आहे. सत्य संकल्पाचा दाता परमेश्वर, त्याचा संकल्प आहे आणि त्याचेच हे सगळे हात आहेत जे करून घेत आहेत. आपण सगळे निमित्त मात्र आहोत. त्याच्यामुळे ह्यानी करायला पाहिजे, त्यांनी करायला पाहिजे. करता करविता तोय, त्याला वाटेल ह्याच्या हाताने करायचं त्याच्या हाताने करेल. त्याच्यामुळे आपण उगाच आपली बुद्धिमत्ता इकडे तिकडे लावण्यापेक्षा ईश्वरी साधनेमध्ये लावलेली केव्हायचं. खरंच आहे की विकृती. आणि संगीत सुद्धा आता बाहेर खूप असं पाश्चात्य संगीत वगैरे आम्ही ऐकत असतो, पण साधनेमुळे म्हणजे आमचा स्वतःचा अनुभव आहे की खरंच तुम्ही म्हणालात ना की तो परिणाम आपल्यावर होत नाही. हे आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे. पण आपण खूप स्थिर असतो, कारण आपलं ध्येय निश्चित आहे की आपल्याला ईश्वराकडे जायचं आहे आणि त्या ह्याने आपल्याला हे कार्य एक माध्यम दिलेलं आहे. म्हणजे तुमच्या वाक्याची आम्हाला खरंच आम्ही प्रचिती घेतलेली आहे साधनेच्या ह्याच्यामध्ये, की स्थिरत्व बुवा साधना केल्यानंतर कसं येतं. आणि सूर सुद्धा, संगीतातले सूर आणि ईश्वर, तुम्ही मगाशी सांगितलं की काही वेगळं नाही आहे, ती पण एक साधनाच आहे. दादा, आपल्या एखाद्या एखाद्या बंदिश किंवा असं म्हणा, म्हणजे ते आम्हाला एक स्वरांचं हे पण मिळेल. सुमिरन कर मन राम नाम को, सुमिरन कर मन राम नाम को, और नहीं जग कोई काम को, और नहीं जग कोई काम को, सुमिरन कर मन राम नाम को, जो चाहत मन इच्छा पूजत, जो चाहत मन इच्छा पूजत, रामदास भजे राधे श्याम को,
रामदास भजे राधे श्याम को, सुमिरन कर मन राम नाम को, सुमिरन कर मन, सुमिरन कर मन, सुमिरन कर मन राम नाम को।